हॅलो, काही पारितोषिकं आलेली आहेत या ठिकाणी. प्रतीक स्पोर्ट्स यांच्या वतीने मालवणी माणसाचं मालवणी ब्रँड प्रतीक स्पोर्ट्स बेस्ट बॅट्समन, बेस्ट बॉलर, बेस्ट फिल्डर, मॅन ऑफ द सिरीज, फायनल मॅच, हायेस्ट स्कोर, रन स्कोरर या सर्वांना प्रतीक स्पोर्ट्सकडून टी शर्ट मिळणार आहे आणि फायनल मॅच मधील हायेस्ट रन स्कोरर जो आहे त्याला प्रतीक स्पोर्ट्सची बॅट मिळणार आहे. धन्यवाद प्रतीक स्पोर्ट्स. हॅलो 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 नितीन हॅलो नितीन मांजरेकर. हॅलो हॅलो माईक चेक. हॅलो हॅलो हॅलो. व्यासपीठाच्या समोर जे बसलेले आहेत त्यांनी कृपया सीमारेषेवर आपण कृपया तिथून बाजूला बसा. अगोदरच आपली जागा घ्या, समोर खाली ठेवा. आदरणीय नारायणराव राणे साहेब या स्पर्धेसाठी येणार आहेत. केंद्रीय मंत्री यांचं इथे आगमन होणार आहे, त्यामुळे आपण अगोदरच इथून समोरून थोडं या बाजूला बसून घ्या. मयूर स्पोर्ट्स कट्टा बाजारपेठ मालवण राजू भालेकर यांच्याकडून दोन्ही फायनलिस्ट संघांसाठी 12-12 टी शर्ट मिळणार आहेत. धन्यवाद राजू भालेकर साहेब. हॅलो हॅलो माईक चेक. मानाचा मुद्रा करून 14 विद्या आणि 64 कलेंचा अधिपती गणपती गजाननाला वंदन करून येथील ग्रामदेवतेला वंदन करून बाबा परब मित्रमंडळाच्या आंतरराज्यस्तरीय डे नाईट ओव्हरऑल टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेच्या उपांत्य फेरीच्या पहिल्या सामन्यामध्ये कॉमेंट्री बॉक्समधून मी अमोल जमदाडे तमाम क्रीडा रसिकांचं व यूट्यूबच्या माध्यमातून जे आमच्यासोबत असंख्य प्रेक्षक जोडले गेलेत त्या सर्वांचं हार्दिक हार्दिक स्वागत करतोय बाबा परब मित्रमंडळाच्या वतीने. नाणेफेकीचा सुदैवानं कौल लागलाय. दानिश 11 देवबाग संघाच्या बाजूने या सामन्यासाठी पंच म्हणून काम पाहत आहेत उमेशजी मांजरेकर आणि त्यांच्या समवेत आपल्याला पाहायला मिळत आहेत मंगेश धुरी आणि एम्ब्रोज अल्मेडा ही अनुभवी पंचांची जोडगोळी आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. आणि आमचे तिसरे पंच आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत दीपकजी धुरी. आमच्यासोबत गुणलेखन करतायत राहुल जे अमरडवरून या ठिकाणी दाखल झाले आहेत, त्यांचं देखील हार्दिक हार्दिक स्वागत आहे. कॉमेंट्री बॉक्समध्ये आज रती महारथी देखील पुन्हा एकदा तुम्हाला पाहायला मिळतील. राजा सामंत सर, श्याम वाक्कर सर, बादल चौधरी सर, प्रदीप देऊलकर सर, नाना नाईक सर आणि मी अमोल जमदाडे आपलं सर्वांचं पुन्हा एकदा हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. आमच्यासोबत एक युवा गुणलेखक देखील पाहायला मिळतोय पायस अल्मेडा, विल्सन फर्नांडिस, गणेश राहुल जे आमच्यासोबत गुणलेखन करतायत. आमचे मित्र आप्पा कल्याणकर आणि पप्प्या कल्याणकर आमच्या कॉमेंट्री बॉक्स समोर आपल्याला दिसत आहेत, त्यांचं देखील स्वागत. पहिल्या षटकारासाठी 500 रुपयांचं पारितोषिक बच्चू भामुरे यांच्याकडून. पहिल्या चेंडूवरती जर षटकार मारला तर 500 रुपयांचं पारितोषिक. आज पारितोषिकांची होईल खैरात. आपण पाहतोय बाबा परब मित्रमंडळाच्या आंतरराज्यस्तरीय डे नाईट ओव्हरऑल टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेच्या अमोल एक बक्षीस आलंय. पहिल्या चेंडूवर षटकार 500 रुपये आले.
आतापर्यंत आपण या संपूर्ण स्पर्धेमध्ये एकंदरीत 6 हॅट्रिक पाहिले आहेत. जिमी नाटेकरने केली या स्पर्धेतली पहिली हॅट्रिक, ऐश्वर्य सुर्वेने केली दुसरी, मयूर वाघबऱ्याने केली तिसरी हॅट्रिक, तुषार धामापूरकरने केली चौथी हॅट्रिक, गणेश देटेने केली 5वी हॅट्रिक, गिरीश कोचरेकरने केली 6वी हॅट्रिक आणि अजय शिंदेने केली 7वी हॅट्रिक. पूर्वी केली होती मी मिडबावला. बच्चू भांबुरे यांच्याकडून पहिल्याच चेंडूवर षटकार जर बसला तर 500 रुपये आलेले आहेत. बाबा परब मॅजिकल षटक. अर्थातच तुम्ही बघताय एक आगळी वेगळी पद्धत आम्ही या स्पर्धेसाठी ठेवली आहे. बाबा परब मॅजिकल षटक याचा अर्थ आहे संपूर्ण क्षेत्ररक्षक म्हणजे 11च्या 11 क्षेत्ररक्षक तुम्हाला 30 यार्ड सर्कलच्या रिंगणाच्या आतमध्ये दिसतील. हे आहे पहिलं बाबा परब मॅजिकल पॉवर प्लेचं हे षटक. व्यक्तिगत कोट्यातलं पहिलं, संघाच्या माध्यमातून पहिलं षटक हाताळण्यासाठी गोलंदाजी मार्गवरती करण मडवी, मॅन फ्रॉम मुंबईचा गोलंदाज. स्ट्रायकिंग एजला ज्याचा खेळ पाहण्यासाठी क्रीडा रसिकांची तोबा गर्दी. ते 2 दिग्गज सितारे मैदानाच्या आतमध्ये. करण मोरे साठी अकुट्यपद चेंडू, शॉर्ट ऑन पूल, पहिल्या चेंडूवरती पहिला षटकार. 500 रुपयांच्या पारितोषिकाचा मानकरी बच्चू भांबुरे यांच्याकडून 500 रुपये. स्ट्रायकिंग एंडचा फलंदाज करण मोरेसाठी. कल्याणकर यांच्याकडून लगवण्यात येईल. करण मोरेने धमाकेदार सुरुवात केली आहे. उपांत्य फेरीची पहिली लढत. या चेंडूवरती जर षटकार मारला तर बच्चू भांबुरे यांच्याकडून पुन्हा एकदा 500 रुपयांचं पारितोषिक दिलं जाईल. गोलंदाजी मार्गवरती करण मडवी स्ट्रायकिंग येईलला. ओहो, मोठा फटका लगवण्याचा प्रयत्न. बॅटची कडा घेतली आहे, हलकेच कडा घेतली चेंडूने. त्यानंतर एकेरी धाव, जमिनीला समांतर फटका आलाय. एकेरी धावेने सांघिक धावसंख्या धावफलकावरती जाईल 7 धावा. अमोल, बक्षीस पुन्हा रिपीट झालेलं आहे बच्चू भांबुरेचं. 7 धावा शिंदे सर. एम एस धोनीच्या पाठीवरती क्रमांक 7. आठवड्याचे वार 7, लग्नाचे फेरे 7, जगामध्ये आश्चर्य 7 आणि तुमची आणि आमची बाबा परब मित्रमंडळासोबत असणारी 7 या स्पर्धेच्या माध्यमातून आपण व्यक्त करतोय. गोलंदाजी मार्गवरती करण. कृष्णा सातपुते, माफ करा, स्ट्रायकिंग एंडला इजाज कुरेशी इंदापूरचा टायगर. गोल्डन डकचा झालाय शिकार. पहिल्या गड्याच्या रूपाने आलाय तंबूच्या आश्रयाला. प्राइजिंग विकेट मिळवली आहे. त्याचा खेळ पाहण्यासाठी क्रीडा रसिकांची तोबा गर्दी. कृष्णा लक्ष्मण सातपुते मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. टेनिस क्रिकेटच्या जगतातील सगळ्यात महागडा खेळाडू म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं. तो कृष्णा लक्ष्मण सातपुते मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. कृष्णाने जर पहिल्या चेंडूवरती षटकार मारला तर बच्चू भांबुरे यांच्याकडून 500 रुपयांचं पारितोषिक. कृष्णा ज्याची खासियत आहे स्लॉक स्वीप, हा त्याचा फेवरेट फटका आहे. हेलिकॉप्टर शॉट हा देखील त्याचा फेवरेट फटका आहे. मात्र कधी कधी जो ताकदवर फटका असतो ती कमजोरी ठरते. कृष्णा सातपुतेसाठी एक बक्षीस आलंय. 3 चेंडूवर 1 षटकार मारला तर 500 रुपयाला मांगीर सांबारे यांच्याकडून. भरत पटेल आणि मांगेरी सांबारी यांच्याकडून प्रत्येकी 500 रुपये. 3 चेंडूमध्ये 1 षटकार जर मारला तर. अमोल, गोलंदाजी मार्गवरती गोलंदाज करण मडवी, मॅन फ्रॉम मुंबईचा गोलंदाज. स्ट्रायकिंग एंडला आपण पाहतोय कृष्णा सातपुतेला. कृष्णासाठी देखील पारितोषिक आहे. आतापर्यंत एकंदरीत 6 हॅट्रिक आपण या स्पर्धेमध्ये पाहिली. संपूर्ण स्पर्धेमध्ये सर्वाधिक विकेट आरब शेखच्या खात्यावरती आहेत 7. फरमान खानच्या नावावरती आहेत 6 विकेट. गिरीश कोचरेकरच्या नावावरती आहेत 6 विकेट. उत्कृष्ट गोलंदाजांच्या यादीमध्ये 3 खेळाडू आपल्याला दिसत आहेत. गोलंदाजी मार्गवरती करण. यावेळेला फटका हवेत. चेंडूच्या खाली क्षेत्र रक्षक कृष्णा लक्ष्मण सातपुते. गोल्डन डकचा झालाय शिकार.
दुसऱ्या गड्याच्या रूपाने कृष्णा सातपुते परतलाय तंबूच्या आसऱ्याला. प्रेक्षकांना विनंती आहे, जे बक्षिसं लावणार आहेत त्याने आपलं नाव इथे देत असताना पैसे पहिल्यांदा जमा करायचे आहेत, त्यानंतरच नाव घोषित केलं जाईल. अगोदर नाव घोषित करून नंतर पैसे आणून देणं असं चालणार नाही आहे. आज ही मॅनेजमेंटची सूचना आहे. धन्यवाद. अमोल. उपांत्य फेरीचा महत्त्वाचा सामना मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. अति महत्त्वाचा स्पर्धेतील सामना आपण पाहतोय. एका बाजूला दानिश 11 देवबाग आणि दुसऱ्या बाजूला रोहित स्पोर्ट वेंगुर्ला. आज तळळे कासार्डे परिसरातील बरेचसे क्रीडा रसिक या स्पर्धेमध्ये दाखल झालेत. सर्वांचं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. त्यामध्ये संदीप केसरकर, राजा तळेकर, संतोष पारकर, आप्पा कल्याणकर, पप्या कल्याणकर, गुरु परब, विकास पाताडे, विद्या नकाशे असे आमचे बरेचसे प्रेक्षक या ठिकाणी दाखल झाले. यावेळेला सुंदर फटका करणच्या बॅटमधून धमाका आलाय. चेंडूला भिरकवून दिलंय मिडी विकेट सीमारेषेच्या पलीकडे. BSNL छक्का करण मोरेच्या बॅटमधून. आणि पहिल्या षटकामध्ये तर 10,000चा टप्पा ओलांडलेला आहे. अमोल. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झालाय. मैदानाच्या आतमध्ये उपांत्य फेरीचा अति महत्त्वाचा सामना आपण पाहतोय. मान्यवरांच्या कक्षेमध्ये आमचे मित्र आणि मार्गदर्शक संतोषजी कानडे देखील उपस्थित आहेत. त्यांचं देखील हार्दिक हार्दिक स्वागत. पॉवर प्लेच्या षटकाचा इशारा आलाय, सिग्नल आलाय पंचांचा. बॅट्समन चॉईस पॉवर प्लेचा आलाय सिग्नल. पहिल्या षटकामध्ये धावसंख्या धावफलकावरती 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 13 धावा. धावसंख्या 13. भारत देश मेरा हम सबका. उपांत्य फेरीचा पहिला सामना आपण पाहतोय. बाबा परब मित्रमंडळ आयोजित आंतरराज्यस्तरीय डे नाईट ओरम टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा 2022चा अति महत्त्वाचा सामना. ज्या ज्या वेळेला डे नाईट क्रिकेट स्पर्धेचा विचार केला जातो त्यावेळेला सातत्याने बाबा परब मित्रमंडळाची स्पर्धा मालवणच्या डोपीवाला मैदानावरती, दुसरी स्पर्धा आपण पाहतो ग्रीन पार्क मैदानावरती रामेश्वर प्रतिष्ठान मिडबावची. त्यामध्ये शैलेजी लोकेसाहेब आणि भाईजी नरेसाहेबांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली ती स्पर्धा आपण पाहिली. त्यानंतरची स्पर्धा आपण पाहतो देवगडमध्ये आनंदवाडी देवगडची स्पर्धा. उत्तमजी मुनगेकर त्यांच्या सर्व सहकाऱ्यांच्या माध्यमातून ती स्पर्धा आयोजित केली जाते. 3 सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये मोठ्या डे नाईट क्रिकेट स्पर्धेचं आयोजन केलं जातं. त्यामधील बाबा परब मित्रमंडळाची सगळ्यात मोठ्या रकमेची क्रिकेट स्पर्धा आपण पाहतोय. स्ट्रायकिंग एंडला डावखुरा शैलीदार फलंदाज सज्ज होईल शुभम मोरे आणि नॉन स्ट्रायकिंग एंडवरती सलामीचा आघाडीचा फलंदाज करण मोरे. गोलंदाजी मार्कवरती आरफ शेख, मॅन फ्रॉम बदलापूरचा गोलंदाज आरब शेख सज्ज झालाय गोलंदाजी मार्कवरती. आत्तापर्यंत या संपूर्ण स्पर्धेमध्ये त्याने 7 विकेट्स मिळवली आहेत आणि विकेट टेकिंगमध्ये आघाडीवरती आहे. सर्वाधिक विकेट आरब शेखच्या नावावरती आहेत या संपूर्ण स्पर्धेमध्ये. तोच गोलंदाज आरब शेख गोलंदाजी मार्कवरती सज्ज झालाय. धावांचा जर आपण विचार केला तर नरसिंह पालमपल्ली ज्याच्या नावावरती आहेत 66 धावा संपूर्ण मालिकेमध्ये. उस्मान पटेलच्या नावावरती आहेत 59 धावा. मंगेश वैतीच्या नावावरती आहेत 57 धावा. पुनाजी कनगुटकरच्या नावावरती आहेत 41 धावा. अजित मोहितेने आतापर्यंत बनवलेत 39 धावा आणि कृष्णा लक्ष्मण सातपुतेच्या नावावरती आहेत 28 धावा. सर्वाधिक धावांच्या यादीमध्ये आपल्याला हे खेळाडू पाहायला मिळतात या संपूर्ण मालिकेमध्ये. कृपया स्क्रीन समोर कोणीही उभं राहू नका. क्रीडा रसिकांना विनंती असेल, आजच्या दिवशी खास आकर्षण आहे. आपण स्क्रीन देखील पाहतोय गोलंदाजी मार्कवरती. यावेळी आउटपिच चेंडू, सुंदर फटका करणच्या बॅटमधून
चेंडू सीमारेषा पलीकडे लॉंग ऑफच्या डोक्यावरून या सामन्यातील आलाय तिसरा धमाका करण मोरेच्या बॅट मधून. दर्शक समीर पांढरे आणि अशोक नाईक यांनी देखील शुभेच्छा व्यक्त केलेत. संदीपजी मेस्त्री कणकवली यांनी देखील या स्पर्धेसाठी लाख लाख शुभेच्छा व्यक्त केल्या. त्यांचं देखील स्वागत आहे. दिलीपभाई तळेकर, प्रकाशजी पारकर आणि संजयजी देसाई यांनी देखील या स्पर्धेला दिलेत शुभेच्छा. जाऊयात मैदानाच्या आतमध्ये. धावसंख्येचा विचार केला तर धावफलकावरती 1 षटक 2 चेंडूंच्या सांगते अखेरीस 20 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये नाणेफेकीचा कौल हरल्यानंतर उपांत्य फेरीच्या पहिल्या लढतीमध्ये संघर्ष करताना आपल्याला पाहायला मिळतोय मैदानाच्या आतमध्ये रोहित स्पोर्ट वेंगुर्ला. या चेंडूवरती षटकार मारला तर 500 रुपयांचं पारितोषिक. अप्पा कलंकर, बच्चू बांबुरे यांच्याकडून ओहो एक और लीजिए. शानदार छक्का करण मोरे के बल्ले से डीप मिड विकेट सीमारेषा पलीकडे करण मोरे ऑन फायर. षटकार मारला होता करण मोरेने. त्यानंतर या षटकामध्ये पहिल्या चेंडूवरती 1 धाव बनवली होती. नॉन स्ट्रायकिंग एंडचा फलंदाज तुम्ही पाहताय शुभम मोरेने. त्यानंतर ज्यावेळेला स्ट्राईकवरती आला फलंदाज करण मोरे. सलग 2 चेंडूमध्ये 2 षटकार. म्हणजे जर आपण विचार केला तर ज्यावेळेला 3 चेंडूंचा याने सामना केलाय तिन्ही चेंडूमध्ये षटकार लगावले. षटकारांची हॅट्रिक केली आहे करणने. या चेंडूवरती जरी षटकार मारला तरी देखील 500 रुपयांचं पारितोषिक अप्पा कल्याणकर, बच्चू बांबुरे यांच्याकडून आणि पप्प्या कल्याणकर यांच्याकडून पुरस्कृत केलं जाईल. करण मोरे 2 षटकारांसाठी सलग 1000 रुपयांचं पारितोषिक प्रवीण मिडबावकर यांच्याकडून पुरस्कृत केलं जाईल. स्ट्रायकिंग एंडला करण. गोलंदाजी मार्गावरती आपण पाहतोय आरफ शेख. यावेळेला आकुट्यापदा चेंडू हुक केले. चेंडूला लॉंग लेग क्षेत्रात चेंडू सीमारेषेपर्यंत पोहोचलाय. पंचांचा इशारा आलाय 4 धावांचा. एज्युकेशन सोसायटीचे CEO आदरणीय दिगंबर सामंत साहेब आलेले आहेत. त्यांचं मनपूर्वक स्वागत. कृपया आपण सामंत साहेब व्यासपीठावरती स्थानापन्न व्हायचं आहे. बाबा परब यांची आपल्याला विनंती आहे. अमोल. करण मोरेची जर विकेट मिळवली तर त्या गोलंदाजाला 500 रुपयांचं पारितोषिक. तुम्ही पाहता या संपूर्ण स्पर्धेतला हायेस्ट विकेट टेकर गोलंदाजी मार्गवरती आहे आरब शेख. आणि त्याच गोलंदाजावरती हल्ला चढवलाय. रणनीती बनवली आहे करण मोरेने. प्रतिस्पर्धी संघाच्या प्रमुख गोलंदाजावरती हल्ला चढवायचा आणि इतर सर्व गोलंदाजांचं मनोधैर्याचं खच्चीकरण करायचं ही रणनीती करण मोरेने आखली आहे. अभ्यास केला होता कृष्णा सातपुतेच्या फलंदाजीचा, मात्र पेपर आलाय करण मोरेचा. करण मोरे आता मात्र मैदानाच्या आतमध्ये विस्फोटक आक्रमक फलंदाजी करतोय. धडाकेबाज फटकेबाजी त्याच्या बॅटमधून. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज आरफ शेख बॉलर बॅक ड्राईव्ह केलाय. समोरच्या दिशेने फटका आलाय. जोपर्यंत चेंडूची परती केली जाईल एकेरी धाव्यांची लहर मैदानाच्या आतमध्ये. सांघिक धावसंख्या धावफलकावरती जाते आहे 31 धावा. यूट्यूबच्या माध्यमातून या सामन्याचा आनंद घेत आहेत आमच्या सोबत 5000 आमचे प्रेक्षक. त्या सर्वांचं कॉमेंट्री बॉक्समधून मी अमोल जमदाडे हार्दिक स्वागत करतोय. आणि प्रत्यक्ष मैदानावरती खचाखच भरलेलं स्टेडियम आपल्याला पाहायला मिळतंय. गर्दी ओसंडून व्हायला लागली आहे. गर्दीचा महापूर आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाजी मार्गवरती आरब शेख. बॅकफुट पंच करण्याचा प्रयत्न, रूम बनवण्याचा प्रयत्न. फलंदाजाची हालचाल ओळखली, फॉलो केलं होतं फलंदाजाला आरब शेखने. चेंडू बॅट आणि पॅडच्या मध्ये टाकण्याचा प्रयत्न. चेंडू थेट गेला यष्टीरक्षकाच्या गोदीमध्ये. मंगेश वैती आपल्याला पाहायला मिळतोय. परिणामतः या चेंडूचा शेवट हा निर्धाव चेंडू म्हणून गणला जात. प्रारंभीच्या आघाडीच्या 2 षटकांचा खेळ थांबलाय. 2 षटकांच्या सांगते अखेरीत रोहित स्पोर्ट वेंगुर्ला प्रथम फलंदाजी करताना 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 31 धावा असा समाधानकारक धावसंख्येवरती आपल्याला पाहायला मिळतोय. तो रोहित स्पोर्ट वेंगुर्ले संघाचा उपांत्य फेरीच्या पहिल्या लढतीमध्ये प्रथम फलंदाजी करताना.
ते 2 वेळेला सामनावीराचा पारितोषिक मिळाला आहे नरसिंह पालमपल्लीला. उस्मान पटेलच्या नावावरती आहेत सर्वाधिक षटकार 8, नरसिंह पालमपल्लीच्या नावावरती आहेत षटकार 7, अजित मोहितेच्या नावावरती आहेत या स्पर्धेमध्ये षटकार 5. वैयक्तिक धावसंख्येचा विचार केला तर उस्मान पटेलची सर्वोच्च धावसंख्या 46 या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाजी मार्कवरती कुण्या गोलंदाजाकडे चेंडू सुपूर्द करायचा याची रणनीती मैदानाच्या आतमध्ये आखली जाते आहे. कारण उपांत्य फेरीची महत्त्वाची लढत, या सामन्यामध्ये हारणं कोणालाही पसंत नसेल. या सामन्यामध्ये हारणं म्हणजे हात आया लेकिन मुंह नहीं आया अशा पद्धतीचा हा सामना. दोन्ही संघ तर जिंकण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये शर्तीचे प्रयत्न करतायत. जिंकायचं तर दोघांना आहे, मात्र एकाला हरावं लागेल या मॅचमध्ये. मात्र तो कोणता संघ असेल या स्पर्धेमध्ये हरणारा आणि कोणता संघ असेल अंतिम फेरीमध्ये प्रवेश मिळवणारा याची निश्चिती करणारी लढत बाबा परब मित्रमंडळ आयोजित व मालवण क्रिकेट असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित आंतरराष्ट्रीय डे नाईट ओरम टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचा आजच्या 4थ्या रजनीमधील उपांत्य फेरीचा पहिला सामना आपण सर्वजण पाहतो आहोत. आणि उपांत्य फेरीच्या लढतीमध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करणारे 2 तगडे संघ एकमेकांच्या विरोधात, ज्यांची ग्रंथिका जुळली गेली, ज्यांची पत्रिका जुळली गेली, ते 2 मातब्बर संघ एकमेकांना टक्कर देत आहेत. आ देखे जरा किसमें कितना है दम और कौन है पानी कम याची निश्चिती करणारी महत्त्वाची लढत. प्रेशर बघा किती आहे. कुण्या गोलंदाजाकडे चेंडू द्यायचा याची रणनीती अजूनपर्यंत आखली जाते. एका गोलंदाजाच्या हाती चेंडू दिल्यानंतर पुन्हा एकदा दुसऱ्या गोलंदाजाच्या हाती चेंडू दिला जातोय. ही प्रेशरवाली मॅच आहे. सुरुवातीच्या 3 चेंडूमध्ये जरी गोलंदाजाने विकेट मिळवला तरी देखील 500 रुपयांचं पारितोषिक आप्पा कल्याणकर आणि बच्चू भांबुरे पप्प्या कल्याणकर यांच्याकडून. आमचे हे तिन्ही मित्र आहेत, गोंती भरूनच पैसे घेऊन आलेत या स्पर्धेमध्ये. इरफान गोलंदाजी मार्कवरती सज्ज होईल. हा देखील एक दर्जेदार असा गोलंदाज आपण पाहतोय. मॅन फ्रॉम कलकत्ता, कलकत्त्याचा एक जाबाज सितारा आज मात्र दाखल झालाय, अवतरलाय मालवणच्या टोपीवाला मैदानावरती. बाबा परब मित्रमंडळाच्या स्पर्धेमध्ये 17 नंबरची जर्सी AB डिव्हिलियर्सच्या पाठीवरती आपण पाहिली, जो AB डिव्हिलियर्स तिन्ही क्षेत्रामध्ये नंबर 1 होता. 17 आकडा अशुभ मानला जातो, मात्र हाच आकडा आपल्या पाठीवरती घेऊन AB डिव्हिलियर्स मिरवला होता आंतरराष्ट्रीय क्रिकेट्समध्ये. खूप सारे रेकॉर्ड्स बनवलेत AB डिव्हिलियर्सने. त्याची जर्सी आहे 17 नंबरची. तीच जर्सी परिधान करून गोलंदाजी मार्कवरती इरफान. पहिल्या चेंडूवरती करणने सुंदर फटका दिला एकेरी धावांचा. एकेरी धावांनी सांघिक धावसंख्या मात्र पुढे जाईल. 2 षटक एका चेंडूच्या सांगते अखेरीस 32 धावा. मर्यादित 6 षटकांची लढत. 3ऱ्या षटकाचा खेळ आहे प्रगतीपथावरती. जे प्रेक्षक उशिरानं आमच्या सोबत जोडले गेले त्यांच्या माहितीसाठी, उपांत्य फेरीच्या पहिल्या सामन्यामध्ये रोहित स्पोर्ट वेंगुर्ला करतोय फलंदाजी. दानिश 11 देवबाग ज्याने नाणेफेक जिंकले आहे. सामना कोण जिंकेल याची उत्सुकता क्रीडा रसिकांमध्ये पाहायला मिळते. नाणेफेक जिंकून स्वीकारले प्रथमतः क्षेत्ररक्षण. गोलंदाजी मार्कवरती इरफान. ओहो हो, कुठे चेंडू शॉर्ट ऑन पूल, पॉवरफुल, सक्सेसफुल, वंडरफुल, ब्युटिफुल. चेंडू फरार आलाय षटकार शुभम मोरेच्या बॅट मधून. मोठ्या फटक्याने धावसंख्या उडी घेते 38 धावांवरती. रामेश्वर प्रतिष्ठान मिडभावचे सर्वेसर्वा सन्माननीय भाई नरे आणि शैलेजी लोके साहेबांनी देखील या स्पर्धेला शुभेच्छा दिल्या आहेत. बाबा परब यांनी खूप नीटनेटक्या स्पर्धेचं आयोजन केलं आणि ही स्पर्धा ते मोबाईलवरती लाईव्ह स्वरूपात पाहतायत. त्याने देखील खूप खूप शुभेच्छा दिल्या आहेत. रामेश्वर प्रतिष्ठान मिडभावची देखील आपण स्पर्धा पाहिली. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एक महत्त्वाची स्पर्धा. और चेंडू चेंडू बराच काळ हवेत विरलेल्या चेंडूचं झेलात रूपांतर लॉंग ऑफला. विकेटचं पतन. डावकुरा फलंदाज शुभम मोरे बॅक टू द पॅव्हलियन. पहिल्या 3 चेंडूमध्ये जर सफलता मिळवली गोलंदाजाने तर 500 रुपये सचिन वाडेकर यांनी हे पारितोषिक लगावलंय. आणि या 500 रुपयांच्या पारितोषिकाचा मानकरी ठरलाय गोलंदाज इरफान. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये
राकेश प्रभू हा देखील एक विस्फोटक आक्रमक फलंदाज मॅन फ्रॉम पालघर चा हा गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय, जो उत्कृष्ट यष्टीरक्षक देखील आहे. मात्र करण मोरेला दाद द्यावी लागेल. सुरुवातीपासून मैदानाच्या आतमध्ये इनकी हाइट बहुत छोटी है लेकिन फाइट बहुत बड़ी देते हैं ये खिलाड़ी. हाइट छोटी फाइट बड़ी. करण मोरे स्ट्राइकिंग एंडला सज्ज होईल. छोटा पॅकेज बडा धमाका. बाळू भिसे मानगाव सलग 3 षटकांसाठी 500 रुपयांचं पारितोषिक. 3 चेंडूमध्ये या षटकातील 2 विकेट जर मिळवले तरी देखील 500 रुपयांचं पारितोषिक. अमोल 2 षटकार लगवले तरी देखील 500 रुपयांचं पारितोषिक. गोलंदाजी मार्कवरती इरफान. स्ट्रायकिंग एंडला करण मोरे. हो 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 दाद तर मागितली आहे. पंचांचा इशारा काय येईल याची उत्सुकता आहे. काय होईल, काय निर्णय येईल याकडे उत्सुकता. अपील तर जोरदार केले, उत्साह तर जास्त आहे. मात्र पंचांचा सिग्नल येणं बाकी. पंचांचं बोट आकाशाच्या दिशेने. स्ट्रायकिंग एंडच्या फलंदाज करण मोरेला जावं लागेल 4थ्या गड्याच्या रूपाने तंबूच्या आसऱ्याला. पंचांचा निर्णय अंतिम असेल, कारण क्रिकेटच्या मैदानावरती पंचांचा निर्णय हा सुप्रीम कोर्टाचा निर्णय मानला जातो. या निर्णयाविरुद्ध कोणत्याही कोर्टामध्ये आपल्याला दाद मागता येत नाही, कारण आमचे अनुभवी पंच आहेत. कित्येक मोठमोठ्या स्पर्धेंमध्ये MC अर्थातच महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे मान्यताप्राप्त पंच आहेत. त्यामुळे प्रत्येक खेळाडूच्या हालचालीवरती बारकाईने नजर ठेवून आमचे पंच अतिशय योग्य डिसिजन या ठिकाणी देताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. अचूक निर्णय आणि ठाम मत यासाठी प्रसिद्ध असणारी ही अनुभवी पंचांची जोडगोळी आपल्याला पाहायला मिळते. नवीन फलंदाजी पावलं मैदानाच्या आतमध्ये वळतात. योगेश पेनकर उर्फ घाऱ्या या टोपण नावाने आपण त्याला ओळखतो. तो योगेश मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. योगेश पेनकरने जर 30 धावा बनवल्या तरी देखील 500 रुपयांचं पारितोषिक आणि सलग 2 षटकारांसाठी देखील 500 रुपयांचं पारितोषिक. आप्पा कल्याणकर, पप्या कल्याणकर आणि गोपी भांबुरे यांच्याकडून. सचिन वाडेकर गोलंदाजी मार्कवरती. हॅट्रिक बॉल. सुंदर चेंडू हलके स्टेअर केलाय. सुंदर फटका. कव्हर्सला आपण पाहतोय. चेंडू शॉर्ट्स कव्हरला थोपवला जाईल. एकेरी धावेने योगेश पेनकर धावांचा आघात करतोय. सांघिक धावसंख्या परावर्तित होतीये 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. 39 धावा. 1-40 म्हणजे 40 मधून जर 1 वजा केलात तर 39 अशी धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतोय. सन्माननीय राजू भालेकर साहेब, मयूर स्पोर्टचे सर्वेसर्वा, त्याच पद्धतीने कौसुक मसूरकर यांचे देखील आम्ही मनपूर्वक आभार मानतोय, ज्यांनी आम्हाला समालोचकांना, गुणलेखकांना आणि पंचांना जे टी-शर्ट्स परिधान करण्यासाठी आम्हाला टी-शर्ट्स दिले आहेत त्यांचे देखील आम्ही मनपूर्वक आभार मानतोय. एक सुंदर ब्रँड आहे मयूर स्पोर्टचा, त्यांच्याकडे सुंदर बॅट्स आहेत, शूज आहेत, टी-शर्ट, ट्रॅक्स देखील आहेत. आणि राजू भालेकर साहेब तर निश्चितपणाने मनाने देखील एक राजा माणूस आपल्याला पाहायला मिळत आहेत. त्यांचं देखील स्वागत. यावेळेला षडंपोल राकेश प्रभू उर्फ पोलाड. पोलाड या नावाने त्याला ओळखलं जातं आणि पोलाडच्या बॅटमधून आला एक धमाका. चेंडूला भिडकवून दिले मिडी विकेट सीमारेषेच्या पलीकडे 6 धावांसाठी. या 3 षटकांच्या सांगते अखेरीस 45 धावा असा धावफलक. उपांत्य फेरीच्या पहिल्या लढतीमध्ये रोहित स्पोर्ट वेंगुर्ले संघाचा वैभव सावंत ज्यांनी DCC कॅप आम्हाला दिले त्यांचं देखील आम्ही मनपूर्वक स्वागत करतोय. उरलेल्या 3 षटकांमध्ये किती धावांपर्यंत लक्ष दिलं जाईल? बलाढ्य असलेल्या दानिश 11 देवबाग संघाला बलाढ्य असलेल्या रोहित स्पोर्ट्स संघाकडून काय घडेल या मॅचमध्ये? उपांत्य फेरीच्या पहिल्या लढतीमध्ये कोणत्या संघाला अंतिम फेरीचं तिकीट मिळेल? कोणत्या संघाचं स्वप्न या सामन्याच्या निमित्तानं या ठिकाणी समाप्त होईल? काय होईल मॅचमध्ये? प्रेशरवाली मॅच. कुठेही जाऊ नका, रिमोटला हात लावू नका, TV वरचं चॅनल बदलू नका,
मोबाईलवर देखील आपण चॅनल बदलू नका. यूट्यूबच्या माध्यमातून आमच्यासोबत जोडत राहा, पाहत राहा, ऐकत राहा आणि प्रत्यक्ष मैदानावरती आपली जागा देखील सोडू नका. एक हाय व्होल्टेज सामना. मी या ठिकाणी थांबतोय, तुम्ही थांबू नका. मायक्रोफोनवर ऐकूयात आमचे सहकारी समालोचक प्रदीप देऊलकर यांचा आवाज. तोपर्यंत मी अमोल जामदाडे तमाम क्रीडा रसिकांची रजा घेतोय. धन्यवाद. धन्यवाद अमोल जमदाडे. उपस्थित सर्व तमाम क्रीडा रसिक आणि प्रेक्षकांना टोपीवाला बोर्डिंगच्या मैदानावरनं प्रदीप देऊलकरचा मनपूर्वक नमस्कार. एक मोठा सामना क्रीडा रसिकांच्या भेटीला येताना दिसतोय. अर्थात उपांत्य फेरीचा इथून कुठच्याही संघाला सुसंधी नसेल. पराभूत संघाला जो संघ विजयी ठरेल या स्पर्धेची अंतिम फेरी गाठेल आणि बघावं लागेल कुठचा संघ फायनलचं प्रथम तिकीट बुक करतोय. 3 षटकर निम्मा षटकांचा खेळ समाप्त होताना दिसतोय. सांघिक धावसंख्या धावफलकावर 45 धावा 4 गड्यांच्या मोबदल्यात पाहायला मिळत आहेत. राकेश प्रभू त्याच्या साथीला योगेश पेनकर अर्थात ज्याला फायटर जेट म्हणून समजलं जातं तो उजव्या हाताचा फलंदाज स्ट्राईक यांच्या दिशेने पाहायला मिळतोय. गोलंदाज सज्ज होतोय. षटक क्रमांक 4 कॉमेंट्री बॉक्स एंड कडनं किरण मडवी पंचांच्या डाव्या साईडने. यावेळी वायडेश यॉर्कर पद्धतीचा चेंडू दुरून खेळण्याचा प्रयत्न. निर्णायक एकेरी धावसंख्येने योगेश पेनकर आपलं खातं उघडताना दिसतोय. तर सांघिक धावसंख्या धावफलकावर 46 धावा 4 गड्यांच्या मोबदल्यात. नाणेफेक सुदैवी ठरला होता. दानिश इलेव्हन देवबाग क्रिकेट संघ प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय. प्रतिस्पर्धी रोहित स्पोर्ट वेंगुर्ला क्रिकेट संघाला फलंदाजीसाठी निमंत्रण देतोय आणि बघावं लागेल की या सामन्यामध्ये कुठचा संघ बाजी मारतोय. बाबा परब मित्रमंडळ क्रिकेट स्पर्धेची पहिली अंतिम फेरी संघ कुठचा संघ गाठतोय हे पाहणं औत्सुक्याच राहील. आघाडीचे फलंदाज हे सपशेल माघारी परतल्यानंतर फलंदाजीची जबाबदारी योगेश पेनकर त्याच्या साथीला राकेश प्रभू. डाव्या यष्टीवरचा चेंडू जमिनीलगतचा फटका निघतोय. डिक मिड विकेटचा क्षेत्ररक्षक येतोय. सुरेख परती होताना दिसतंय. निर्णायक एकेरी धावसंख्येने सांघिक धावसंख्या पाहायला मिळते 47 धावा 4 गड्यांच्या मोबदल्यात. माझ्यासोबत सुरेख गुणलेखन करतायत श्री गणेश राऊत, त्यांच्यासोबत श्री पायस सालमेडा. ही गुणलेखकांची जोडी ज्यांच्या साह्याने मायक्रोफोनवरनं या सामन्याचं धावतं समालोचन हे आपल्यापर्यंत पोहोचवलं जात आहे. एक मेगा हाय व्होल्टेज सामना पाहायला मिळतोय. उपांत्य फेरीचा सामना, सेमीफायनलचा सामना. नाणेफेक हरल्यानंतर प्रथम फलंदाजीसाठी निमंत्रण ते रोहित स्पोर्ट वेंगुर्ले क्रिकेट संघाला. यावेळी उजव्या यष्टीवरचा चेंडू अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न बहुधा फसला जातोय. या चेंडूवरती अंदाज घेतला जातोय फलंदाज योगेश पेनकरचा. निर्धाव चेंडूने सांगता होताना दिसते ती गोलंदाज करण मडवी याच्या गोलंदाजीवरती. दोन्ही संघांमध्ये व्यावसायिक क्रिकेट खेळणारे खेळाडू अर्थात टोपीवाला बोर्डिंगच्या मैदानावरती रणसंग्राम. व्यावसायिक क्रिकेट कशा प्रकारे खेळलं जातंय याचं ज्वलंत उदाहरण हे टोपीवाला बोर्डिंगच्या मैदानावरती. यावेळी सुरेख फटका. चेंडू उजव्या यष्टीवरचा टोलवला जातोय. मिड विकेट सीमारेषेच्या दिशेने. हाय हँडसम लवली व्हॉट द बिगेस्ट सिक्स. नेम इज सिक्सेस. फलकावर लागताना दिसतंय ते रोहित स्पोर्ट वेंगुर्ले क्रिकेट संघाचं 53 धावा 4 गड्यांच्या मोबदल्यात. प्रस्थापितांची मक्तेदारी मोडीत काढली तर नवीन इतिहास घडविता येतो हे या मैदानावरती पाहायला मिळेल. यावेळी प्रस्थापितांची मक्तेदारी मोडीत निघेल का? एक नवीन इतिहास लिहिला जाईल तो टोपीवाला बोर्डिंगच्या मैदानावरती. याही वेळा आक्रमण केलं जातंय मात्र यावेळी चेंडू उंची प्राप्त करतोय. झेल टिपण्याची नामी संधी अर्थात योगेश पेनकरला तंबूच्या आश्रयाला जावं लागेल ते 5व्या गड्याच्या रूपात. आणि जाता जाता ऐकत जा आमच्या डीजे ऑपरेटर कडनं एक सुगम संगीत.
मोबदल्यात 53 अशी धावसंख्या. योगेश पेनकरला फलंदाजीचा सूर गवसेल असं वाटत असताना निर्णायक क्षणी योगेश पेनकर हा कर्णधार वापस परतताना दिसतोय. तो डगआउटच्या दिशेने अर्थात निम्मा संघ माघारी परतल्यानंतर फलंदाजीची जबाबदारी राकेश प्रभू त्याच्या साथीला नितीन माटुंगे या दोन फलंदाजांवरती येते. नितीन माटुंगेसाठी पारितोषिक पुरस्कृत होते. सलग 3 चेंडूंवरती 3 षटकार ठोकले तर आपा कल्याणकर, बच्चू भांबुरे आणि पप्या कल्याणकर यांच्याकडनं 1000 रुपयांचं पारितोषिक पुरस्कृत होताना दिसतंय. आजच्या दिवशी बक्षिसांची खैरात आपल्याला पाहायला मिळत आहे. स्ट्राईक एंडच्या दिशेने राकेश प्रभू डावखुळ्याचा फलंदाज पाहायला मिळतोय. अर्थात टेनिस क्रिकेट विश्वातील रती महारथी या मैदानावरती आजच्या दिवशी पाहायला मिळत आहेत. खऱ्या अर्थाने खूणगाठ बांधली जात आहे. औचित्य बाबा परब मित्रमंडळ क्रिकेट स्पर्धा. यावेळी सुरेख चेंडू, या चेंडूवरती सन्मान दिला जातोय. त्याचबरोबर एकेरी निर्णायक धाव, डीप लॉंगनचा शतरक्षक येतोय तोपर्यंत एकेरी धाव घेण्याची सुसंधी मिळते आणि एकेरी धावसंख्येने सांघिक धावसंख्या पोहोचते ती 54 धावा 5 गड्यांच्या मोबदल्यात. उर्वरित अजूनही 2 षटकं म्हणजे 12 चेंडूंचा अजूनही खेळ बाकी. मित्र ॲडव्होकेट सन्माननीय श्री प्रदीपजी मिडबावकर, त्याचप्रमाणे सन्माननीय श्री प्रवीण मिडबावकर यांचंही आगमन होताना दिसतंय. आपलं खूप खूप या मैदानावरती हार्दिक हार्दिक स्वागत. त्याचप्रमाणे आमचे साथी समालोचक, मराठीचा बुलंद आवाज वेंगुर्ले तालुक्यातील मिस्टर योगेश परब यांचंही या स्पर्धेदरम्यान आगमन होताना दिसतंय. आपलंही खूप खूप मनापासून स्वागत. या स्पर्धेदरम्यान आमचे साथी समालोचक अशोक नाईक, समीर पांढरे, कृष्णा देवजी यांच्याकडनंही या स्पर्धेसाठी शुभेच्छा येत आहेत. आपलंही खूप खूप मनापासून आम्ही आभार व्यक्त करतोय. 4 षटकांचा खेळ समाप्त होताना दिसतोय. सांघिक धावसंख्या 54 धावा 5 गड्यांच्या मोबदल्यात. निर्णायक 2 षटकं 12 चेंडूंचा खेळ बाकी आणि गोलंदाजावरती शिक्कामोर्तब केलं जातंय. अखेरच्या क्षणी षटक क्रमांक 5 हाताळलं जातंय. तो साजू नाईक अर्थात ज्याला बॉन्ड या टोपण नावाने ओळखलं जातंय तो गोलंदाज सज्ज होताना दिसतोय. ज्याने पणजी येथील क्रिकेट स्पर्धेत 2 वेळा हॅट्रिक करण्याचा बहुमान ज्या गोलंदाजाच्या नावे लिहिला गेला होता तो साजू बॉन्ड यावेळी गोलंदाजीसाठी सज्ज होतोय. पंचांच्या डाव्या साईडने राईट आर्म ओव्हर द विकेटने पहिला चेंडू, अतिशय सुरेख चेंडू उजव्या यष्टीवरचा, ज्या चेंडूवरती थोडीशी चाहूल लागतंय गोलंदाजाला की फलंदाजाचा पवित्रा हा ऑन साइडला मोठा फटका खेळण्याचा, मात्र तो पवित्रा यावेळी निष्फळ ठरला जातोय. निर्धाव चेंडूने सांगता होतंय ती साजू नाईक याच्या गोलंदाजीवरती. षटक क्रमांक 5 पंचांच्या डाव्या साईडने राईट आर्म ओव्हर द विकेट एंडने राकेश प्रभूसाठी. याही वेळी सुरेख चेंडू, फलंदाज उजव्या यष्टीवरती शफल झाला होता, मात्र गोलंदाज हे कुठेतरी हेरतोय. चेंडू उजव्या यष्टीवर बाहेर ठेवतोय आणि निर्धाव चेंडूने सांगत होताना दिसतंय ती साजू नाईक याच्या गोलंदाजीवरती. कल्पकता, बुद्धी आणि गोलंदाजीमध्ये मिश्रण पाहायला मिळतंय ते साजू नाईकचं. ज्या साजू नाईकने गोव्याच्या पणजी क्रिकेट स्पर्धेमध्ये 2 वेळा हॅट्रिक करण्याचा बहुमान या गोलंदाजाच्या खाती लिहिला होता तो साजू नाईक यावेळी आपल्याला पाहायला मिळतोय. तो दानिश 11 देवबाग क्रिकेट संघाकडनं. यावेळी मधल्या यष्टीवरचा चेंडू, चेंडूला टोलवलं जात आहे डीप स्क्वेअर लेग सीमारेषेच्या दिशेने. सुरेख झेल म्हणावं लागेल आणि माघारी परतावं लागतंय ते राकेश प्रभू अर्थात 6वा हादरा बसतोय रोई स्पोर्ट वेंगुर्ले क्रिकेट संघाला. जो विपुल पवार ज्याने सातेरी कर्लीचं मैदान आपल्या फलंदाजीने दणानून सोडलेलं तो यावेळी क्षेत्ररक्षणामध्ये किमया साधताना दिसतोय. 6 गड्यांच्या मोबदल्यात 54 धावा धावफलकावरती. प्रलयाच्या झंझावाताने पर्वत सुद्धा डळमळतात हे कबूल, मात्र ध्येयवंताचं निश्चल मन संकटाच मुळीच डगमगत नाही. यावेळी ध्येयवंत व्हावं लागेल फलंदाज नितीन माटुंगेला. त्याच्यासोबत नवीन फलंदाज मैदानात पावलं टाकतोय तो राजेश सोरटे नावाचा.
3 षटकांसाठी पारितोषिक पुरस्कृत होते नितीन माटुंगेसाठी. जर सलग 3 षटकार ठोकले तर श्री आपा कल्याणकर, श्री बच्चू बांबुरे आणि श्री पापा कल्याणकर यांच्याकडनं 1000 रुपयांचं पारितोषिक. यावेळी लिटमस टेस्ट असेल गोलंदाज आणि फलंदाजांमध्ये. साजून एक सज्ज होतोय नितीन माटुंगेसाठी. यावेळी सुरेख चेंडू उजव्या यष्टीवरचा वळसा घेतोय. पवित्र होता की ऑन साइडला मोठा फटका टोलवायचा तो नितीन माटुंगेचा. यावेळी रणनीती बदलतोय साजू नाईक आपल्या गोलंदाजीवरती आणि फलंदाजांपासून दूर चेंडू ठेवण्याचा प्रयत्न पाहायला मिळतोय. आतापर्यंत 4 चेंडू, ज्या 4 चेंडूंवरती धाव मिळत नाही ती रोहित स्पोर्ट वेंगुर्ले क्रिकेट संघाला. यावेळी उजव्या यष्टीवरती शपल होतोय. चेंडू टोलवला जातोय लॉंग लेग सीमारेषेच्या दिशेने. अर्थात शतरक्षक न होता त्या जागी डोळ्याचा पापणा लवतं न लवतं चेंडू सीमा पार करतोय 4 धावांसाठी डीजे. सहा गड्यांच्या मोबदल्यात 58 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. गोलंदाज साजू नाईक यावेळी सज्ज होताना दिसतोय नितीन माटुंगेसाठी. यावेळी मोठा फटका निघतोय. चेंडू फळीमध्ये सुरेख मिलाप. काऊ कॉर्नर सीमारेषेच्या दिशेने 6 धावा डीजे. वरती आमच्या काही महिला हे सामने पाहण्यासाठी उपस्थित होत आहेत. प्रेक्षकांना विनंती आहे की आपण त्यांना जागा करून द्यायचे आहे सामना पाहण्यासाठी. आणि स्क्रीनच्या समोर जे प्रेक्षक उभे आहेत त्यांना विनंती की आपण स्क्रीनच्या त्या बाजूला उभे राहा. सुरेख फलंदाजी म्हणावी लागेल. 2 चेंडूंवरती आक्रमण करताना दिसतोय. अर्थात कोल्हापूरचा तांबडा पांढरा रस्ता म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातंय नितीन माटुंगेला सूर गवसतोय आणि सांघिक धावसंख्या धावफलकावर पाहायला मिळते ती 64 धावा धावफलकावरती 6 गड्यांच्या मोबदल्यात. निर्णायक 1 षटक, या इनिंगची सांगता करणारे षटक. कुठचा गोलंदाज हातातोय अखेरच्या क्षणी शिक्कामोर्तब होतोय आणि जोखीम घेऊन ती गोलंदाजी करेल दानिश 11 देवबाग क्रिकेट संघाकडनं. 6 चेंडूंचा खेळ बाकी, 64 धावा 6 गड्यांच्या मोबदल्यात. पहिले 4 चेंडू अतिशय सुरेख हाताळले गेले होते साजू नाईककडनं. मात्र उर्वरित 2 चेंडूंवरती फलंदाजावरती दबाव होता आणि त्या दबावाला भेदून नितीन माटुंगे 2 चेंडूंवरती 10 धावांची बहारदार खेळी साकारताना दिसतोय. अर्थात या इनिंगची सांगता करणारे षटक इरफान शेख. ज्या इरफान शेखने या स्पर्धेतील निर्धाव षटक टाकण्याचं इरफान शेख सज्ज होताना दिसतोय तो पंचांच्या उजव्या साईडने. यावेळी चेंडू कव्हरच्या दिशेने टोलवला जातोय. झेल टिपण्याची नामी संधी. विपुल पवार झेल खाली येतोय. तर माघारी परतावं लागेल ते राजेश सोरटे याला. 7वा हादरा बसतोय रोहित स्पोर्ट वेंगुर्ले क्रिकेट संघाला डीजे. सांगता करणारे षटक इरफान शेख हाताळताना दिसतोय. पहिल्या चेंडूवरती राजेश सोरटेची खेळी समाप्त करतोय. क्रिकेटच्या पटलावर यशस्वी राजा व्हायचं असेल तर आत्मविश्वास नावाचा वजीर तुम्हाला सोबत ठेवला पाहिजे. तो आत्मविश्वास वापस आणावा लागेल फलंदाज नितीन माटुंगेला. यावेळी बॅटची लिडिंग आहे. चेंडू जातोय शॉर्ट थर्डमॅनच्या दिशेने. निर्णायक एकेरी धाव निघतंय. एकेरी धावसंख्येने सांघिक धावसंख्या बदलताना दिसते ती 65 धावा 7 गड्यांच्या मोबदल्यात. शेवटचं षटक ज्याला स्लॉग ओव्हर म्हटलं तर वावगं ठरणार नाही ते स्लॉग ओव्हरचं षटक हाताळताना दिसतोय इरफान नावाचा गोलंदाज. उर्वरित अजूनही 4 चेंडूंचा खेळ बाकी. नवीन फलंदाज प्रज्योत अंबिरे हा स्ट्राईक यांच्या दिशेने पाहायला मिळतोय आणि त्या प्रज्योत अंबिरे याला कशा प्रकारे सामना करतोय गोलंदाज इरफान शेख हा पाहणं औत्सुक्याचं राहील. सांघिक धावसंख्या
सांघिक धावसंख्या ही 65 धावा धावफलकावरती 7 गड्यांच्या मोबदल्यात. व्यावसायिक क्रिकेट मधील धुरंधर 2 संघ, त्यामध्ये रती महारथी अर्थात टेनिस क्रिकेटचा रणसंग्राम आपण अनुभवतो टोपियोला बोर्डिंगच्या आलिशान मैदानावरती. डॉक्टर त्याचा इरफान यावी सज्ज होताना दिसतोय. वेगवान मारा पाहायला मिळतोय. अर्थात धाव घेण्याचा प्रयत्न यशस्वी होताना दिसतोय. स्ट्राईक आपल्याकडे राखतोय तो नितीन माटुंगे. बाईच्या स्वरूपात निर्णायक एकेरी धाव निघतंय. एकेरी धावसंख्येने 66 धावा धावफलकावरती 7 गड्यांच्या मोबदल्यात. 7 गड्यांच्या मोबदल्यात 66 धावा धावफलकावरती. शेवटच्या षटकातील अजूनही निर्णायक 3 चेंडूंचा खेळ बाकी. जोखीमग्रस्त षटक पाहायला मिळतंय ते इरफान शेखचं. आणि बघावं लागेल उर्वरित चेंडूंवरती आक्रमण होईल की त्यापासून बचाव करण्यात गोलंदाज यशस्वी ठरेल. यावेळी डाव्या यष्टीवरचा हा चेंडू वेगवान पाहायला मिळतोय. उजव्या यष्टीवरती शपल होतोय नितीन माटुंगे. निर्धाव चेंडूने सांगता होताना दिसते ती इरफान याच्या गोलंदाजीवरती. एक किफायतीदार उपयुक्त गोलंदाजी म्हणावी लागेल. कल्पकता, बुद्धी आणि गोलंदाजीमध्ये मिश्रण पाहायला मिळतंय ते इरफान याचं. प्रतिस्पर्धी संघाच्या फलंदाजांना जखडून ठेवतोय आपल्या गोलंदाजीवरती तो इरफान नावाचा गोलंदाज. अर्थात स्ट्रायकिंगच्या दिशेने विस्फोटक फलंदाज, ज्याला हिटर म्हणून ओळखलं जातोय तो नितीन माटुंगे स्ट्रायकिंगच्या दिशेने. आतापर्यंत 14 चेंडू हे निर्धाव गल्ले जात आहेत. यावेळी हेलिकॉप्टर पद्धतीचा फटका, मिड ऑफला चेंडू येतोय, शतरक्षण होतंय, एकेरी धाव निघतोय तर दुहेरी धावांसाठी संघर्ष पाहायला मिळतोय. आणि अखेरच्या क्षणी बघावं लागेल कुठचा फलंदाज बाद होतोय, नितीन माटुंगे की प्रज्योत आंबेरे. अर्थात नितीन माटुंगेला यावं लागेल 8व्या गड्याच्या रूपात. फलंदाज माघारी परततोय डीजे. जिल्ह्यातील ज्या संघाची अनभिक्षित सम्राट म्हणून ज्याची गणना केली जात होती तो विजयी क्रिकेट संघ केरवडा. आणि विजयी क्रिकेट संघ केरवडा संघाचे कर्णधार अष्टपैलू खेळाडू मिस्टर नाना नाईक या स्पर्धेसाठी शुभेच्छा देत आहेत. आपलंही नाना नाईक मनापासून आम्ही आभार व्यक्त करतो. इनिंगची सांगता करणारा हा चेंडू पाहायला मिळतोय तो इरफानचा. अर्थात स्ट्राईक यांच्या दिशेने डावकरताचा फलंदाज प्रज्योत आंबिरे. यावेळी उजव्या यष्टीवरचा वेगवान चेंडू वेगावरती स्वारून मात्र उल्लंघन करतोय. पंचांचा इशारा येतोय अतिरिक्त धावेचा. ज्या चेंडूला टेनिस क्रिकेटच्या परिभाषेमध्ये पंजाब टू हरियाणा असं संबोधलं जातं त्या अतिरिक्त धावेने सांघिक धावसंख्या पाहायला मिळते 68 धावा 8 गड्यांच्या मोबदल्यात. या इनिंगची सांगता करणारा शेवटचा चेंडू स्ट्रायकिंगच्या दिशेने प्रज्योत. मात्र शेवटच्या चेंडूवरती मोठा फटका निघेल की चेंडू निर्धाव गल्ला जाईल इरफानचा. यावेळी सुरेख चेंडू बघावं लागेल. निर्णायक एकेरी धाव पूर्ण होताना दिसतंय. यष्टीरक्षक चेंडूवरती धावा मिळवण्यात यशस्वी ठरताना दिसतोय. मात्र 2 निर्णायक धावा निघताय ज्या दुहेरी धावसंख्येने सांघिक धावसंख्या धावफलकावर पाहायला मिळतंय ती 70 धावा. या सेमीफायनलच्या पहिल्या इनिंगचा खेळ समाप्त होताना दिसतोय. म्हणजे 6 षटकांचा खेळ समाप्त होतोय. 70 धावा धावफलकावरती 8 गड्यांच्या मोबदल्यात. आणि विजयी उद्दिष्ट ठेवलं जातंय 71 धावांचं. सन्मान्य श्री प्रवीण मिडबावकर यांच्याकडनं माझ्या समालोचनासाठी 500 रुपयांचं पारितोषिक येत आहे. प्रवीण मिडबावकर आपल्या मनापासून मी आभार व्यक्त करतोय. आपल्याला शहरात सवाशर मिळो, उदंड व निरोगी आयुष्य लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना. बाबा परब मित्र मंडळ आणि मालवण स्पोर्ट्स असोसिएशन यांच्या वतीने 2 चौके मारले आणि आता लास्ट ओव्हरला 5च रन दिले. बाबा परब मित्र मंडळ मालवण स्पोर्ट्स असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने निलेश राणे चषक 2022 निलेश राणे साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त ही स्पर्धा भव्य दिव्य होते. या स्पर्धेसाठी शुभेच्छा आणि भेट देण्यासाठी आपल्या व्यासपीठावरती आदरणीय राजन तेली साहेब आहेत, जिल्हाध्यक्ष भारतीय जनता पार्टी. आदरणीय राजन भाईंचं स्वागत बाबा परब यांनी पुष्पगुच्छ देऊन करावं असं मी त्यांना विनंती करतोय. आदरणीय राजन तेली साहेब
जिल्हाध्यक्ष भारतीय जनता पार्टी सिंधुदुर्ग, तेली साहेब आपण आलात, खूप खूप आनंद झाला. यानंतर सन्माननीय श्री भाई सावंत, जिल्हाध्यक्ष भारतीय जनता युवा मोर्चा सिंधुदुर्ग यांचंही स्वागत सन्माननीय बाबा परब यांनी पुष्पगुच्छ देऊन करावं असं मी त्यांना विनंती करतोय. सन्माननीय भाई सावंत, आपलं स्वागत आहे. खूप खूप स्वागत भाई सावंत यांचं. मैदानावरती महिला प्रेक्षक आलेले आहेत. कृपया प्रेक्षकांना विनंती आहे, महिला प्रेक्षक ज्या ठिकाणी आहेत त्यांना कृपया सामना पाहण्यासाठी जागा करून द्या. व्यासपीठावरील समोरील सगळे जे प्रेक्षक आहेत त्यांनी कृपया डाव्या बाजूला सरकायचं आहे. खेळाडूंच्या मागे कुणी थांबणार नाही याची खबरदारी घ्या. कॅमेरा ज्या ठिकाणी आहे त्याच्या खाली जे प्रेक्षक आहेत त्यांनीही इथून बाजूला व्हायचं आहे. खाली बसा, त्या ठिकाणी उभं राहू नका कोणी. व्यासपीठावरती महनीय व्यक्ती बसलेले आहेत. कृपया आपण समोरून खेळाडूंच्या मागे जे प्रेक्षक आहेत त्यांनी कृपया बाजूला चला. तोपर्यंत सामना सुरू होणार नाही आहे. सर्वांना विनंती आहे. मला वाटतं माझा आवाज आपल्यापर्यंत पोहोचतोय आणि मी विनंती केली आहे. या विनंतीला मान देण्याची आपली जबाबदारी आहे. कृपया कळकळीची विनंती आहे. जरा बाजूला भरपूर जागा आहे. मालवण टोपीवाला बोर्डिंग ग्राउंड भरपूर मोठा आहे. आतापर्यंत मला वाटतं 10,000 पेक्षा जास्त प्रेक्षक हे मैदानावर प्रत्यक्ष सामना पाहत आहेत आणि यूट्यूबवरती कालपर्यंत 4 लाख लोक होते. आज मला वाटतं गौरव किती झालाय, 5 लाख पार केले तेली साहेब. एवढे लोक आपल्याला पाहत आहेत आणि हा भव्य दिव्य सोहळा अनुभवत आहेत. शिंदे सर, एकच मिनिट. येस. या स्पर्धेदरम्यान देवगड नगर पंचायतीचे माजी नगरसेवक सन्मान श्री नीरज घाडी आणि त्याचप्रमाणे युवक तालुका अध्यक्ष सन्मान श्री उत्तम बिर्जे यांच्याकडनं बाबा परब मित्रमंडळासाठी शुभेच्छा येत आहेत. उत्तमजी बिर्जे आणि सन्मान श्री नीरजजी घाडे, आपलं मनापासून खूप हॅलो. खूप आम्ही आभार व्यक्त करतोय. प्रदीप, हॅलो. महिलांना विनंती आहे, आपण ज्या ठिकाणी सामना पाहायला थांबलाय तिथून तुम्ही व्यासपीठाजवळ या. इथे आमचे सच्चे कार्यकर्ते जॉमी ब्रिटो आहेत. इथे खुर्च्या ठेवलेल्या आहेत. आपण खुर्च्या घेऊन व्यासपीठाच्या समोर बसून सामना पाहू शकता. महिलांना विनंती आहे, आपण सामना पाहायला आलात तर आपण व्यासपीठाच्या डाव्या बाजूला या. तिथे जॉमी ब्रिटो आमचे कार्यकर्ते आहेत आणि ते चोख काम या बाबतीमध्ये करतात. तर जॉमी ब्रिटो येलो टी शर्टमध्ये आहेत तिथे डाव्या बाजूला, व्यासपीठाच्या डाव्या बाजूला. सर्व महिलांना विनंती आहे, आपण कृपया सामना पाहायला आलात तर खुर्ची घेऊन व्यासपीठासमोर बसायचं आहे. प्रदीप, शुभेच्छा आल्या आहेत बाबा परब यांच्यासाठी. राधानगरीवरून अनुप चव्हाण यांनी बाबा परब यांना शुभेच्छा दिल्या आहेत. बाबा परब यांचं देखणं आयोजन यासाठी त्यांना आपल्याला शुभेच्छा पाठवलेल्या आहेत. धन्यवाद अनुप चव्हाण. बच्चू बांबुरे आप्पा कल्याणकर आणि पप्प्या कल्याणकर यांच्याकडून पहिल्या षटकातील पहिल्या षटकारासाठी पहिल्या चेंडूवरती षटकार मारला तर 500 रुपयांचं पारितोषिक आलंय. हेलो, धन्यवाद प्रदीप. मालवण के इस बोर्डिंग मैदान के ऊपर कमेंटेटर के हैसियत से राजा सामन आपके खिदमत में मौजूदगी दिखवा रहा हूँ. दो बेहतर टीमों के बीच में मुकाबला चालू होने जा रहा है. रोई स्पोर्ट वेंगुर्ला और डानिश 11 देवबाग के बीच में. रोई स्पोर्ट वेंगुर्ला टीम ने पहले बल्लेबाजी करते हुए 8 विकेट के नुकसान के ऊपर निर्धारित 6 ओवर के कोटे में 70 रन बनवाए हैं. 70 रन बनवाए हैं तो जीत हासिल करने के लिए 71 रनों की जरूरत है. दानिश 11 को 71 रनों की जरूरत. पहली गेंद लेग स्ट्रिक के काफी बाहर संयम से बिखर गए थे. अंपायर उमेश मांजरेकर जी ने दोनों भी हाथ समांतर रखते हुए स्क्वायर गेंद घोषित की. अतिरिक्त रन से खाता खोला है दानिश 11 देवबाग टीम ने.
लेग स्टिक के काफी बाहर, लगातार दूसरी गेंद, स्वैर घोषित किए अंपायर ने, दोनों भी हाथ समांतर रखते हुए। थोड़ा सा संयम बरकरार रखकर कल्पकता दोहराते हुए राजेश सोरटे जो गेंदबाज है उनको तकनीक का इस्तेमाल करते हुए गेंदबाजी का दायित्व निभाना होगा। कमेंट्री कक्ष के सामने खेला है, क्षेत्ररक्षक मौजूद है, सीधी गेंद कमेंट्री कक्ष के सामने आकर गिरी, 6 रन, खूबसूरत छक्का। पर स्वेर करवाने के बाद दबाव की स्थिति में पूरी तरीके से दिखाई दे रहे थे राजेश सोरटे, थोड़े से लाइन से भटक गए, उसी का मौका उठाते हुए गेंद को लॉन्ग ऑन के ऊपर से भेज दिया 6 रन के लिए। लगातार दूसरी गेंद के ऊपर बेहतर फुटवर्क, बेहतर टाइमिंग, बेहतर शरीर का संतुलन, काऊ कॉर्नर दिशा के ऊपर बेहतरीन बाउंड्री देखने का बाउंड्री तो कुल मिलाकर स्कोर हो चुका है बिना कोई विकेट खोते हुए 71 रनों का पीछा करते हुए दानिश 11 देवबाग टीम का 12 रन। निचले क्रम तक स्फोटक बल्लेबाजी मौजूद है, तो बेहतरीन ओपन साझेदारी यहां पर बननी चाहिए, संयम और दिलेरी दिखवाते हुए। दोनों भी बल्लेबाजों के बल्ले में उतनी काबिलियत है, थोड़ी वक्त तक मैदान साबुत रखकर बल्लेबाजी कर पाते हैं तो जरूर लंबी साझेदारी देखने का अवसर यहां पर प्राप्त हो सकता है। लेकिन बेहतर गेंदबाजी चलती है, तकनीक और संयम बरकरार रखकर, तब रनों के ऊपर अंकुश लग सकता है। बेहतर बल्लेबाजी का दायित्व, सीधी गेंद लॉन्ग ऑफ बाउंड्री के बाहर चली गई 4 रन के लिए। कुल मिलाकर गेंदबाज के हैसियत से राजेश सोरटे काफी महंगे साबित हो रहे। राजेश की गेंद लेग स्ट्रिक के ऊपर गेंद थी, खेलना चाहते थे लेकिन गेंद काफी बाहर, दोनों भी हाथ समांतर रखते हुए स्वेर गेंद घोषित की। अतिरिक्त रन के खाते में 1 रन जुड़ गया, उसी 1 रन की सहयोग से स्कोर हो चुका है 17 रन बिना कोई विकेट खोते हुए। बाळू भिसे माणगाव यांच्याकडून माझ्यासाठी 500 रुपयांचं पारितोषिक आलेलं आहे। बाळू भिसे यांचा मनपूर्वक आभारी है। लॉन्ग लेग की तरफ खेल दिया, बेहतर फुटवर्क दिखवाते हुए क्षेत्ररक्षक जाकर बैकअप करना पसंद करते, तब तक 1 रन भागकर पूरा किया। 1 रन की सहयोग से स्कोर हो चुका है 18 रन 71 रनों का पीछा करते हुए। पूछने की जरूरत नहीं कितनी गेंदें डाल चुके हैं, कितने रनों का पीछा करना है, उसका लेखा जोखा कमेंटेटर के हाथ से हिंदी के परिभाषा में आपके सामने पेश करते हुए चला आ रहा हूं, क्योंकि बेहतरीन स्कोरिंग का काउंटिंग कमेंट्री कक्ष के भीतर चल रहा है। स्कोरर का नाम है गणेश राहुल। पहले ओवर का खेल पूरा हो चुका है। पहले ओवर का खेल पूरा होने के बाद 71 रनों का पीछा करते हुए 18 रन दानिश 11 देवबाग टीम का स्कोर। ऑफ स्ट्रिक के बाहर जाने वाली गेंद को लॉन्ग ऑफ के दिशा के ऊपर खेला, क्षेत्ररक्षक मौजूद है, बैकअप करना पसंद करते, तब तक 2 रन भागकर पूरे किए। कुल मिलाकर 2 रन की सहयोग से 20 रन का फासला पूरा किया है सेकंड इनिंग में 71 रनों का पीछा करते हुए दानिश 11 देवबाग टीम ने। दोनों भी ओपन बल्लेबाज बेहतरीन ओपन बल्लेबाजी का दायित्व निभा रहे, बेहतर फुटवर्क, बेहतर टाइमिंग दिखाकर। तो पहले ओवर का खेल यहां पर पूरा हो चुका है।
बाबा बर्फ मैजिक ओवर पहली ओवर जो डाली गई थी उसी नाम से जानी गई, इस प्रतियोगिता के दौरान पहचानी गई और उसी के कारण कमेंटेटर के हैसियत से पेश करते हुए आपके सामने वही बात दोहराने का मैंने प्रयास किया। कुल मिलाकर पहले ओवर का खेल पूरा हो चुका है। पहले ओवर का खेल पूरा होने के बाद 71 रनों का पीछा करते हुए बिना कोई विकेट खोते हुए दानिश 11 देवबाग टीम ने स्कोर खड़ा किया है 20 रन। अभी अंपायर ने कॉल करके बतवा दिया है बैटिंग चॉइस पावर प्ले। तो अंपायर ने यहां पर कॉल करके बतवा दिया है की बॅटिंग चॉईस पॉवर प्ले। मित्रांनो, काही बक्षिसं येत आहेत, अनेकांची नावं सादर करावी लागत आहेत। कॉमेंट्री कक्षामध्ये या ठिकाणी अनेक मान्यवरांच्या कक्षात बसले आहेत, त्यांचं आगत स्वागत चाललंय आणि काही या ठिकाणी ज्या सुखद आठवणी आहेत त्या मांडण्याचा प्रयत्न करतायत शिंदे सर। आणि हा सगळा माहोल आणि त्या माहोलमध्ये काही बक्षिसांच्या रकमा येत आहेत, बक्षिसं येत आहेत, त्यामध्ये 4-4 5-5 जणांची नावं आहेत। त्यामुळे कॉमेंटेटरला थोडंसं समजून घ्या। महाभारतात जसा अभिमन्यू चक्रव्यूहात फसला होता तशा स्थितीमध्ये कॉमेंटेटर तुम्हाला स्वीकारावे लागतील, समजून घ्या। कारण एखादी अनपेक्षित चूक झाली तर मित्रांनो ती निदर्शनात येऊ शकते, म्हणून खिलाडू वृत्तीनं ती स्वीकारून घ्या अशी आग्रहाची विनंती करतो। गेंदबाज के हासियत से प्रज्योत अंबिरे पालघर का ये गेंदबाज है। टेनिस क्रिकेट जगत का बेहतर कल्पक गेंदबाज जाना जाता है, पहचाना जाता है। ऑफ स्टिक के बाहर की गेंद कवर के दिशा के ऊपर खेला है। लॉन्ग ऑफ के क्षेत्ररक्षक जाकर बैकअप करना पसंद करते, तब तक 2 रन भागकर पूरे किए। 2 रन की सहयोग से स्कोर हो चुका है 22 रन बिना कोई विकेट खोते हुए। कुल मिलाकर पहले ओवर का खेल पूरा हो चुका है। 71 रनों का पीछा करना है, पूछने की जरूरत नहीं पड़ेगी क्योंकि बेहतरीन स्कोरिंग का काउंटिंग कमेंट्री कक्ष के भीतर चल रहा है। और यही वजह है हर ओवर खत्म होने के बाद, रन निकालने के बाद, गेंद डालने के बाद कितना स्कोर हो चुका है आपके सामने उसी का लेखा जोखा पेश करने का मैं प्रयास किया कर रहा हूं कमेंटेटर के हैसियत से। केतन मात्रे बेहतर बल्लेबाजों में से एक, खेलना पसंद किया था लेकिन टाइमिंग कर नहीं सके। बल्ले का कोना लेकर विकेट कीपर के दस्तानों पे गेंद समा गई। पहले विकेट जगत के एक बेहतर जाबाज खिलाड़ी जाने जाते, पहचाने जाते, आज उनका वक्त नहीं था और यही वजह थी उनको बहुमोल विकेट कॉटआउट के रूप में गंवाकर मैदान के बाहर चलता होना पड़ा। कभी कभी ऐसी बातें मैदान के भीतर होती रहती है, उसी को ही क्रिकेट कहलाया जाता है। और यही वजह है नेगेटिव एंगल से पॉजिटिव एंगल से क्रिकेट देखना पसंद करना चाहिए दर्शकों ने, तभी क्रिकेट के भीतर की आप मजा लूट सकते हो, आनंद ले सकते हो। कई बातें मैदान के बाहर कहना आसान होता है लेकिन मैदान के भीतर जाकर करना पड़ता है तो बदन को पसीना आता है। केतन मात्रे का बल्लेबाजी का दावित्व जिन दर्शकों ने देखा है वो दर्शक उनकी बल्लेबाजी कभी नहीं भूल पाएंगे। आज उनका वक्त नहीं था लेकिन जरूर मैं कहना चाहूँगा वापस कमेंटेटर के हैसियत से कि टेनिस क्रिकेट जगत के एक जाबाज, आक्रामक, संयमपूर्ण बल्लेबाज के हैसियत से उनको जाना जाता है, पहचाना जाता है। गेंदबाज फिर एक मुतबा अपने रनिंग मार्क के ऊपर मौजूद। कमेंट्री कक्ष की ओर से गेंदबाजी जारी रखने के लिए और उनकी गेंदबाजी का मुकाबला करने के लिए स्ट्राइक के ऊपर मौजूद हो रहे बल्लेबाज का नाम है मंगेश वैद्य। मंगेश वैती, मंगेश वैती ये भी बेहतर बल्लेबाजों में से एक जाने जाते हैं, पहचाने जाते हैं। थोड़ी वक्त तक मैदान के ऊपर विकेट साबुत रखकर बल्लेबाजी कर पाते तो अनहोनी को होनी बनाने की काबिलियत उनके बल्ले में दर्शकों ने देखी है। लेकिन आज जिस नाम से उनको जाना जाता है उस ढांचे की बल्लेबाजी सच में उतरनी चाहिए क्योंकि केतन मात्रे अपनी विकेट गंवाकर पहले ही खेमे में लौट चुके हैं। लगातार 2 छक्के
मुकम्मल कर पाते हैं तो आपा कल्याणकर और बच्चू मामूरे उनकी तरफ से 500 रुपए का इनाम यहां पर रखा हुआ है। कमेंट्री कक्ष के सामने बैकअप किया जाता तब तक 1 रन की पूंजी 1 रन की सहयोग से स्कोर हो चुका है 23 रन। 1 विकेट के नुकसान के ऊपर 71 रनों का पीछा करते हुए क्रिकेट के मैदान के ऊपर हार जीत का सिलसिला जारी रहता है, लेकिन हार भी ऐसी हो कि जीतने वाले से ज्यादा हारने वाले की चर्चा की जाए। उसी को क्रिकेट के परिभाषा में काबिल तारीफ क्रिकेट कहलाया जाता है। उसी तरह की क्रिकेट साबित हो सके उसी की राह देखकर तमाम दर्शक मालवण के इस बोर्डिंग मैदान के ऊपर मौजूद है। दर्शक चाहते हैं कि आखिरी ओवर की आखिरी गेंद तक एक नफातुला कांटे का मुकाबला साबित हो सके। ऑफ के बाहर की गेंद खुलकर खेला है, काउ कॉर्नर के ऊपर से आसमान को चीरते हुए गेंद सीधी जाकर बाउंड्री के बाहर जाकर गिरी। 6 रन। अंपायर ने दोनों भी हाथ आसमान की तरफ उठाते हुए 6 रन घोषित किए और उन्हीं 6 रन की सहयोग से स्कोर हो चुका है 29 रन 71 रनों का पीछा करते हुए। सलग 3 षटकारांसाठी सन्माननीय जॉनी ब्रिटो यांच्या वतीनं पारितोषिक आलेलं आहे। बक्षिसाची रक्कम आहे 2000 रुपये। पुनाजी कलंगुटकर जिनको यहाँ के दर्शक जानते हैं पहचानते हैं, एक जमाना था डैजलिन मापसा टीम का संजय नागवेकर कप्तानी किया करते थे। उनके नेतृत्व के छत्र छाया के नीचे पुनाजी हमेशा सिंधुदुर्ग स्तर में एक खिलाड़ी की हैसियत से मौजूदगी दिखवाते थे, लेकिन बेहतर बल्लेबाजी करके उन्होंने कई बार कई प्रतियोगिता के दौरान मैन ऑफ द सीरीज मैन ऑफ द मैच के खिताब हासिल किए हैं। आज उसी तरह की बल्लेबाजी उनको सच में उतारनी होगी। उनके बल्ले में उतनी काबिलियत है और यही वजह है टेनिस क्रिकेट जगत के एक जहाबाज संयमपूर्ण आक्रामक बल्लेबाज की हैसियत से उनको जाना जाता है, पहचाना जाता है। बेहतर गेंद डाली थी। टिप्पा खाने के बाद उछाल लेती हुई गेंद सीधी विकेटकीपर के दस्तानों पे समा गई। विकेटकीपर ने बैकअप किया वापस बॉलर के पास। कुल मिलाकर स्कोर हो चुका है 71 रनों का पीछा करते हुए 1 विकेट के नुकसान के ऊपर 29 रन। गेंदबाज फिर एक मरतबा चले। ऑफ स्टिक के बाहर की गेंद कवर के दिशा के ऊपर ट्रैवल कर रही है गेंद। शॉर्ट कवर के ऊपर बैकअप की जाती तब तक 1 रन की पूंजी 1 रन की सहयोग से स्कोर हो चुका है 30 रन। 1 विकेट के नुकसान के ऊपर 71 रनों का पीछा करते हुए शुरुआत की ओपन बल्लेबाजी थोड़ी सी बेहतर होनी चाहिए थी। साझेदारी बन पाती केतन मात्रे थोड़ी सी जमकर बल्लेबाजी कर पाते तो जीत का रास्ता दिखाई देता, लेकिन दबाव की स्थिति में अपनी विकेट खोकर उनको कॉटआउट के रूप में खेमे में लौटना पड़ा। दबाव का चक्रायु भेदना थोड़ा सा मुश्किल साबित हो रहा है डैनिश 11 देवबाग टीम के बारे में कहा जाए तो, लेकिन अभी भी मैं कहना चाहूंगा दावे के साथ कि निचले क्रम तक स्फोटक बल्लेबाजी मौजूद है तो जरूर बल्लेबाज अपनी तरफ से कोशिश किया करेंगे बेहतर से बेहतर बल्लेबाजी करके दिखाने की। 24 गेंदे शेष 41 रनों की जरूरत। 24 चेंडू 41 धावा। सिंधुदुर्ग स्तर में कई ओपन बल्लेबाज होकर गए जिनके बारे में कहा जाए तो मैं जरूर कहना चाहूंगा कि प्लेबॉयज मालवण टीम का प्रतिनिधित्व करते हुए दीपक धुरी और राजू केलुस्कर का नाम हमेशा जुबा के ऊपर आता है। अपने जमाने के काबिल तारीफ ओपन बल्लेबाज होकर रहे। मैंने स्कोर आपके सामने पेश किया है। पहले ही 2 ओवर का खेल पूरा हो चुका है 71 रनों का पीछा करते हुए 30 रन 1 विकेट के नुकसान के ऊपर। पूछने की जरूरत नहीं, आप बिना दिक्कत क्रिकेट खेलो क्योंकि आपकी बेहतर बल्लेबाजी देखने के लिए दर्शक यहां के तरस रहे। आपके पास काबिलियत है। 24 गेंदों के ऊपर 41 रनों की जरूरत। तो राजू केलुस्कर और दीपक धुरी बेहतर ओपन बल्लेबाज के हैसियत से उस वक्त जाने जाते थे, पहचाने जाते थे। उसके बाद वीएमसी मालवण का प्रतिनिधित्व करते हुए नरेश जोशी और प्रमोद गावकर को भूलकर नहीं चलेगा। उस वक्त के डैसमंड हैंड और गॉर्डन ग्रीन्स के नाम से उनको जाना जाता था, पहचाना जाता था। उसके बाद विजय टीम केरवाड़ा की तरफ से सुनील नाइक और नाना नाइक बेहतर ओपन बल्लेबाज होकर रहे। विजय पावले की गेंद काउ कॉर्नर के दिशा के ऊपर खेला है। क्षेत्ररक्षक मौजूद थे, बैकअप करना पसंद करते, तब तक 2 रन भागकर पूरे किए। 2 रन की सहयोग से 32 रन 1 विकेट के नुकसान के ऊपर 71 रनों का पीछा करते हुए कुल मिलाकर 2 ओवर का खेल पूरा हो चुका है। तीसरी ओवर प्रगति पथ के ऊपर और गेंदबाज की हैसियत से टेनिस क्रिकेट जगत के कल्पक संयमपूर्ण
गेंदबाजी करने वाले गेंदबाज विजय पावले, जिनको सांगली एक्सप्रेस के नाम से जाना जाता है, पहचाना जाता है। फिर एक मुतबा चले विजय पावले और द विकेट। विजय की उछाल लेती हुई गेंद विकेट कीपर के दस्तानों पे समा गई। विकेट कीपर ने बैकअप किया वापस बॉलर के पास। कितना बढ़िया अंपायरिंग का दावित्व चल रहा है देखो मैदान के ऊपर, चाहे उमेश मांजरेकर हो, चाहे मंगेश धुरी हो, चाहे दीपक धुरी हो, चाहे एमरोज एलमेडा हो। सिंधुदुर्ग स्तर में चाहे लेदर क्रिकेट हो, टेनिस क्रिकेट हो, सिंधुदुर्ग के बाहर के प्रतियोगिता में भी उनको हमेशा अंपायरिंग करने के लिए बुलवाया जाता है। काबिल तारीफ अंपायरों में से एक उनका नाम लिया जाता है और उनके जैसे अंपायर मैदान के ऊपर मौजूदगी दिखवाते हैं तो खेलते समय खिलाड़ियों को दिक्कत महसूस नहीं होती। कमेंट्री कक्ष के सामने खेला है, क्षेत्ररक्षक मौजूद है, बेहतरीन क्षेत्ररक्षण का दावित्व, दूसरे विकेट का पतन। पुनाजी करंगुटकर कॉट आउट के रूप में चलते हो गए। डी कॉट आउट होकर खेमे में लौट चुके हैं। कुल मिलाकर 71 रनों का पीछा करना है। 2 ओवर का खेल पूरा हो चुका है। तीसरी ओवर प्रगति पथ के ऊपर और गेंदबाज के हासियत से बेहतरीन गेंदबाजी का दावित्व निभा रहे विजय पावले। नए बल्लेबाज के हासियत से मैदान के भीतर आहिस्ता आहिस्ता जाते हुए बल्लेबाज का नाम है हरेश मिरकुटे। टेनिस क्रिकेट जगत के युवा जाहबाज खिलाड़ी है। कई प्रतियोगिता के दौरान हाल ही में उन्होंने बेहतर बल्लेबाजी का दावित्व निभाते हुए मैन ऑफ द सीरीज, मैन ऑफ द मैच की किताब हासिल की है। आज लगातार 2 विकेटों का पतन होने के बाद गिरी हुई पारी को संवारना हो तो दोनों भी बल्लेबाजों को जमकर संयम बरकरार रखकर दिलेरी दिखवाकर बल्लेबाजी साबित करनी होगी, तभी फंसी हुई नैया को किनारे पे लगवा सकते हैं। विजय पावले फिर एक मुतबा कमेंट्री कक्ष की ओर से गेंदबाजी जारी रखने के लिए तैयार। अभी तक उन्होंने कल्पकता और संयम बरकरार रखकर बेहतर से बेहतर गेंदबाजी साबित की है मालवण के इस बोर्डिंग मैदान के ऊपर। उसी तरीके की गेंदबाजी हर गेंद के ऊपर साबित होनी चाहिए। विजय पावले के द्वारा बेहतर गेंद थी, परिवर्तन के दौर के ऊपर डाला था, खेलने के लिए आमंत्रित किया गया था, थोड़ी सी दिक्कत में खेलना पसंद किया था, भाग्यशाली रहे। कितना बढ़िया गेंदबाजी का दावित्व। अभी तक कुल मिलाकर 4 गेंदें डाल चुके और उन्हीं 4 गेंदों के ऊपर कल्पकता और संयम दोहराया है और यही वजह है बल्लेबाजों को खेलते समय दिक्कत महसूस हो रही है। उसका पूरा श्रेय गेंदबाज के हासियत से विजय पावले को देना चाहिए। कुल मिलाकर अभी तक 2 रन दिए और एक बहुमोल विकेट उन्होंने मुकम्मल करवाई है। कमेंट्री कक्ष की ओर से विजय पावले चले, ऑफ के बाहर जाने वाली गेंद को बेहतर गेंदबाजी माया जाल में फंसवा दिया। सीधी गेंद विकेट कीपर के दस्तानों पे, तीसरे विकेट का पतन। बादल इकहत्तर रनों का पीछा करते हुए 32 रन दिखाई दे रहे हैं। ओपन बल्लेबाजों की जिक्र किया कर रहा था तो उन्हीं ओपन बल्लेबाज की हैसियत से सागर नाइक और उत्तम मोटे का भी नाम हमेशा लेना चाहिए, क्योंकि बेहतर ओपन बल्लेबाज अपने जमाने के होकर रहे। उनका साथ देते थे देवानंद खवणेकर, जो रिलायंस आरोंदा का प्रतिनिधित्व करते हुए हमेशा ओपन बल्लेबाजी की धुरा संभालते थे। मान्यवरों के कक्ष में कई खिलाड़ी बैठे, उन्हीं में से पप्पू कदम मान्यवरों के कक्ष में मौजूद है। एक जमाने के बेहतर टाइमिंग के साथ, फुटवर्क के साथ खेलने वाले लेदर क्रिकेट हो, टेनिस क्रिकेट हो, जहाबाज बल्लेबाजों में से एक जाने जाते थे, पहचाने जाते थे।
उनके पीछे बैठे कासारड़ा के बेहतर खिलाड़ी संतोष पारकर, जिनको टेनिस क्रिकेट जगत का फिनिशर कहा जाता था। वक्त गुजर गया, लेकिन यादें शेष है, क्योंकि वक्त किसी के लिए रुकता नहीं। वक्त के साथ सफर करना पड़ता है तो मंजिल आंखों के सामने दिखाई देती है, बाद में मंजिल को छूने की मजा कुछ और रहती है। विजय पावले की अगेन लेग स्ट्रिक के ऊपर थे, फाइन लेग की तरफ खेला, क्षेत्ररक्षक मौजूद है, बैकअप करना पसंद करते, तब तक लेग बाइज की हैसियत से 1 रन का इजाफा। उसी 1 रन की सहयोग से 3 ओवर का खेल पूरा होने के बाद 3 विकेट के नुकसान के ऊपर 71 रनों का पीछा करते हुए स्कोर हो चुका है 3 विकेट के नुकसान के ऊपर डैनिश 11 देवबाग टीम का 33 रन। पहले 3 ओवर का विवरण मैं राजा सामान हिंदी के परिभाषा में आपके सामने पेश किया कर रहा था, तो आगे का विवरण पेश करने के लिए मेरे सहयोगी कॉमेंटेटर मालवणी के फनकार बादल चौधरी आपके सामने मौजूद हो रहे। या ठिकाणी माझ्या कॉमेंट्रीसाठी रवी म्हापसेकर यांच्याकडून 1000 रुपयांचं पारितोषिक आलेलं आहे आणि आदरणीय आमचे मान्यवरांमध्ये उपस्थित असलेले हॅलो मैदानावरती रत्नागिरीवरून सोनम चव्हाण या आलेल्या आहेत, त्या गुणलेखक म्हणून काम पाहतात। महाराष्ट्र MCCचे त्या गुणलेखक म्हणून काम पाहतात आणि खेळाडू आहेत स्वतः। त्यांना विनंती आहे की त्यांनी व्यासपीठावरती कृपया यायचं आहे। या ठिकाणी अशोक सावंत, ज्यांचं सामाजिक क्षेत्रात बहुमोल असं योगदान लाभत आलेलं आहे, त्यांनी माझ्या समालोचनासाठी रोख रुपये 2000 स्वरूपाचं पारितोषिक दिलेलं आहे। अशोक सावंत सरांचा सुद्धा मी मनपूर्वक आभारी आहे आणि खास मुंबईवरून ज्यांच्या शुभ हस्ते करण्यात आलं ते दीपक परब यांनी सुद्धा संपर्क साधून समालोचनाची वावा केली आहे। ह्या सगळ्यांचा मी मनपूर्वक आभारी आहे। शिंदे सर, राजा जरा स्वागत चाललंय। सोनम चव्हाण या रत्नागिरीमध्ये राहतात, स्वतः खेळाडू आहेत क्रिकेटच्या आणि गुणलेखक म्हणून काम पाहतात, त्यांचं स्वागत आहे। खूप खूप स्वागत चव्हाण मॅडम। राजा, पहिल्या सामन्यामध्ये बक्षिसांची लयलूट झालेली आहे। आतापर्यंत 21,000 रुपयांची बक्षिसांची लयलूट या ठिकाणी झालेली आहे। नमस्कार, स्वागतम सुस्वागतम। मालवणी केंद्रावर सगळ्यांचा हात जोडून स्वागत असा बाबा परब मित्रमंडळ आयोजित माजी खासदार निलेशजी राणे साहेब चषक स्पर्धेच्या निमित्तान पहिलो सेमीफायनल आणि या पहिल्या सेमीफायनलमध्ये पहिली बॅटिंग करताना रोई स्पोर्ट वेंगुर्ला संघाच्या 70 रनचा उत्तर देताना दानिश 11 देवबाग संघाची धावसंख्या चौथ्या ओव्हरीच्या पहिल्या बॉलच्या समाप्तीनंतर स्थिरावली। तिरयेचो डबल गेम जेका म्हटलं जाता त्या 33 रन्सावर 3 गड्यांच्या मोबदल्यात। ज्या धावसंख्येक क्रिकेटच्या परिभाषेत नेल्सन फिगर म्हटली जाता, सुप्रसिद्ध इंग्लिश पंच डिकी बर्ड सरांनी प्रसिद्ध केलेली ही नेल्सन फिगर 33 फॉर 3। बॉलिंग मार्कवर प्रज्योत, दुसरा चेंडू मागे सरसावत मारलो फटको, लॉंग ऑफच्या कपडावरसून क्रिकेटच्या मैदानावर टेनिसच्या खेळाची आठवण करून देणारो फटको, बॅकफुट पंच, लॉंग ऑफच्या कपडावरसून टांगा पलटी, घोडे फरार, षटकार, डायरेक्ट चंद्रार। पवारच्या पावलावर पावला टावून त्याची लहानगी भावकी अक्षय पवार अगदी तशीच कामगिरी। षटकारनिशी धावसंख्या स्थिरावली 39 39। 17 चेंडूंचो 16 चेंडूंचो खेळ शिल्लक, 32 रन्सांची गरज, 32 रिक्वायर्ड फ्रॉम 16 बॉल्स। प्रत्येक बॉल मागे 2 रन्सांची गरज, धावसंख्या 71 रन्सांचो पाठलाग। दानिश 11 देवबाग संघ विरुद्ध रोई स्पोर्ट वेंगुर्ला संघ। टेनिस क्रिकेटच्या एकापेक्षा एक माहीर खेळाडू या स्पर्धेत या सामन्यामध्ये खेळताना आणि यूट्यूबच्या माध्यमातून 8000 प्रेक्षक आमच्याशी जोडले गेले। जगाच्या कानाकोपऱ्यातून सगळ्या रसिक राजाचा आणि मैदानावरच्या प्रेक्षकांचा सुद्धा मनपूर्वक स्वागत। परत एक आखूट टप्प्याचा चेंडू बाउन्सर करण्याचा प्रयत्न, लॉंग ऑफच्या दिशेने क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली, योगेशच्या वळ्यात जाऊन पडलेला चेंडू आणि ज्या अक्षयच्या बॅटमधून यापूर्वीच्या चेंडूवर षटकार बघितलो तो अक्षय परत एक षटकार मारण्याच्या नादात तंबूच्या दिशेने परतलो। मालवणीतली म्हण आठवली, कोंडीचे भाटी आणि भाटीचे कोंडी। धावसंख्या 4 गड्यांच्या मोबदल्यात 39 रन्सावर 39 फॉर 4।
मैदानावर दिसणारी स्क्रीन ह्याचा श्रेय असा सन्माननीय बाबा परब यांका. आपा गावडेक आपण स्क्रीनवर बघतो. आपा तुझ्या आठवणीशिवाय ही स्पर्धा होऊ शकणार नाही. आणि सन्माननीय बाबा परब तुमका सांगण्यासारखी अभिमानाची आणखी एक गोष्ट, मैदानावर स्क्रीन लागली पण मुंबईत कोकण नगरमध्ये सुद्धा स्क्रीन लागली आणि त्या स्क्रीनवर स्पर्धा बघितली जाता. खैची बाबा परब मित्रमंडळ आयोजित खासदार निलेश राणे साहेब चषक. एकदा टाळे वाजवूया या आयोजनासाठी, या देखण्या स्पर्धेसाठी. जगाच्या कानाकोपऱ्यात लाखो प्रेक्षक आमच्या स्पर्धेशी जोडले गेले आणि ह्याचा सगळा श्रेय फक्त आणि फक्त बाबा परब आणि त्यांच्या सगळ्या सहकाऱ्यांका. 4 गड्यांच्या मोबदल्यात धावसंख्या 39 रन्सावर 32 रन्सांची अजून गरज. 15 चेंडूंचो खेळ रवलो शिल्लक. हाय व्होल्टेज ड्रामा जेका म्हटलं जाता, लाखाचे 12,000 करणा जेका म्हटलं जाता, असो सेमीफायनलचो सामनो. 3 लाखाची स्पर्धा असा, लाखाचे 12 नाही तर 3 लाखाचे 12 होतले. जो संघ जिंकतलो त्याका फायनलमध्ये 3 लाखाचो चषक खेळण्याची संधी मिळतली आणि उरलेल्यांका पुढच्या वर्षापर्यंतची प्रतीक्षा. धावसंख्या स्थिरावली 39-39. अजित खंडे 3 चौकार 3 षटकारासाठी 1,000 रुपये TTMM लीगच्या आयोजन समितीकडून. प्रज्योत अंबेरी स्ट्रायकरांच्या दिशेन हरेश मिरकुटे बॅकफुट पंच थर्ड मॅनच्या दिशेन बॅटची कट घेऊन गेलेलो चेंडू. स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न होतो. शेवटच्या क्षणी लेट कट बघूक मिळालो. हरेशचो 1 रन्सावर समाधान आणि 1 रन्सांची धावसंख्या स्थिरावली 40 रन्सावर. 71 रन्सांचो पाठलाग, 31 रन्सांची गरज. 14 चेंडूंचो खेळ शिल्लक. स्टील निडेड 31 फ्रॉम जस्ट 14 बॉल्स. हरेश मिरकुटे गेल्याच आठवड्यामध्ये कुडाळच्या मैदानावर मिल्लत चषक ज्यांनी गाजवलं तो हरेश मिरकुटे. नॉन स्ट्रायकर यांच्या दिशेन आणि स्ट्रायकर यांच्या दिशेन इरफान. मॅन फ्रॉम बाबू मोशाय. मॅन फ्रॉम कोलकाता स्ट्रायकर यांच्या दिशेन इरफान. पुढचा चेंडू खेळण्यासाठी तयार. आखूड टप्प्याचा चेंडू होतो. पूल करण्याचा इरादो होतो. बॅट आणि बॉलचा काय संपर्क नाही. चेंडू राहुलो मेडन. धावसंख्या सुद्धा स्थिरावलेली 40 रन्सावर. मालवणी भाषेत जे का पोलांडो चेंडू म्हटलं जाता, कुवांडो म्हटलं जाता, असो पोलांडो आणि कुवांडो बॉल. भरलेल्या फळांपेक्षा सुद्धा क्रिकेटच्या मैदानावर बॉलर जेव्हा कुवांडे बॉल टाकता तेव्हा त्याचा जास्त कौतुक होता. कारण क्रिकेटचा सामना फक्त विकेटवर, चौकार षटकारांवर नाही तर सिंगल डबल्स आणि मेडन चेंडूवर सुद्धा जिंकून दिलं जाऊ शकता. 13 चेंडूंचो खेळ शिल्लक, 31 रन्सांची गरज. म्हणजे 13 चेंडू 31 धावा. मालवणीत सांगायचं तर 13ची पलटी अपेक्षित असा. वेगळ्या खेळातले काही वेगळे शब्द आणि हे सुद्धा त्या खेळातल्या माहीर खेळाडूंका नक्की समजतले. वेगवान चेंडू होतो. प्रज्योतचो पूल करण्याचा इरादा होतो पण चेंडू बॅटच्या स्टिकर एरियापर्यंत येऊन आदळलो आणि जेव्हा बॅटर पूल करण्याचा प्रयत्न करता आणि चेंडू जेव्हा लॉंग ऑफच्या एरियात येता तेव्हा समजायचा की बॉलरचो वेग बॅटरच्या अंदाजापेक्षा जास्त असा. 4 ओव्हरींचा खेळ झालो समाप्त. धावसंख्या स्थिरावलेली 41 रन्सावर. 71 रन्सांचा पाठलाग. 12 चेंडू 30 रन्सांची गरज. स्टील रिक्वायर्ड 30 फ्रॉम जस्ट 12 बॉल्स. डीजे स्क्रीनवर दिसणारा सिल्वर सँड हॉटेल. सिल्वर सँड हॉटेल अगदी आवर्जून भेट द्या आमच्या या हॉटेलसाठी. चिवला बीचवर हॉटेलात बसल्या बसल्या तुमका विस्तीर्ण समुद्र बघूक मिळतलो आणि या हॉटेलात काही खास आठवणी तुमका घेऊन जाण्याची संधी मिळतली. हॉटेल सिल्वर स्टँड. परत मैदानाच्या दिशेने जाऊया. 4 ओव्हरींचा खेळ झालो समाप्त. धावसंख्या स्थिरावलेली 41 रन्सावर. 41 स्कोर आणि पाठलाग चालू असा तो 71 रन्सांचो. 12 चेंडू 2 ओव्हरींचो अजून खेळ शिल्लक. 2 ओव्हरी म्हणजे 1 डझन रन्सांचो खेळ शिल्लक. 12 चेंडू 30 रन्सांची अजून गरज. गोलंदाजीत थोडीशी चर्चा होता मैदानावर. खेळाडूंका विनंती असा मैदानावरचे ग्रामसभा मासिक सभा थोडेसे कमी करूया आणि सामन्याच्या दिशेने वळूया कारण अजून एक सेमीफायनल आणि एक ग्रँड फिनाले बाकी असा. स्ट्रायकर यांच्या दिशेन इरफान. नॉन स्ट्रायकर यांच्या दिशेन हरेश मिरकुटे आणि बॉलिंग मार्कवर विजय पावले. सांगली एक्सप्रेस जे का म्हटलं जातं असो विजय पावले. यापूर्वीच्या सामन्यात एका ओव्हरीमध्ये फक्त 2 रन्स खर्च करून 2 कलमा ज्यांनी लावली. कलाम लावणा म्हणजे काय, मालवणी भाषेत एक नवीन शब्द मिळालो अण्णा नायकामुळे. 2 कलमा ज्यांनी आपल्या नावावर केली तो विजय पावले. बॉलिंग मार्कवर नुकतीच झालेली एक मोठी स्पर्धा त्यामध्ये मॅन ऑफ द सिरीजसाठी 1 लाख रुपयांचा कॅश प्राइज ज्या खेळाडूच्या नावावर असा असो विजय पावले. बॉलिंग मार्कवर
मालवणी कॉमेंट्रीसाठी बक्षिसीला प्रदीपजी मिडबावकर साहेबांकडसून महासेवा केंद्राकडसून 500 रुपयांचं बक्षीस. धन्यवाद प्रदीपजी मिडबावकर. 1-21 5-25 तुमच्या परमेश्वरान तुमका मिळवून देऊन दे आणि तुमचा घर भरान दार वतान दे. स्विच करण्याचा प्रयत्न, रिव्हर्स स्वीप ज्याका म्हटलं जातात तो करण्याचा प्रयत्न. विजा पावले नॉन स्ट्रायकरांच्या दिशेने प्रयत्न होतो विजाचो रनआउट करण्याचो. 1 रन पुरो झालो आणि बघता बघता 2 रन्स पुरे झाले. लेग बायच्या स्वरूपात हे 2 रन्स कसे येऊन देते. रन्स महत्वाचे, कारण धावांचो पाठलाग करताना प्रत्येक रन्स तुमका साथ करत असता, मदत करत असता. 2 रन्स मिळाले या चेंडूवर आणि या 2 रन्सांची धावसंख्या स्थिरावली 43 रन्सावर 43. 10 चेंडूंचो 11 चेंडूंचो अजूनही खेळ शिल्लक. रिव्हर्स स्वीप म्हणा किंवा स्विच हिट म्हणा, तो करण्याच्या प्रयत्नात असफल जरी बॅटर राहिलो तरी 2 रन्स मात्र मिळाले. 43 धावा, 71 रन्सांचा पाठलाग चालू असा मैदानावर. आखोट टप्प्याचा चेंडू हवेत, फिल्डर चेंडूच्या खाली स्क्वेअर लेगच्या वळ्यात येऊन पडलेला चेंडू आणि षटकार मारण्याच्या नादात इरफानच्या नावाचा लागलेला कलाम. 4 चेंडू इरफानने खेळले. 4 चेंडूत फक्त 1 रन आणि एक मोठा फटको मारण्याचा प्रयत्न राहिलो असफल. उघडलेल्या तिरपळात जसं दाणो तयार होता, जसा सवासणीच्या घोटीत नारळ भरलं जाता, जसा लग्नाचं आमंत्रण दिला जाता, तसा आमंत्रण इरफानने दिला. डीप स्क्वेअर लेगने टिपला. षटकार मारण्याच्या नादात 5वो खेळाडू तंबूच्या दिशेने मालवणीत संघाचा तर करूक गेलो नरकासूर, तयार झालो संकासूर. आणि बाबा परब साहेब तुमका सांगा, अभिमान वाटण्यासारखी गोष्ट, गोवा राज्याची सगळ्यात मोठी स्पर्धा म्हणजे ध्रुव ट्रॉफी. दीपक भाईंनी खास फोन केलो तुमच्यासाठी. दीपक भाईंचा निरोप बाबा तुमच्यासाठी असा ध्रुव ट्रॉफी कडसून आणि दीपकजी कणगुटकर साहेबांकडसून या स्पर्धेसाठी खूप खूप शुभेच्छा. मांद्रेम चॅम्पियन्स ट्रॉफीचे आयोजक आमचे मित्र संजयजी नागवेकर यांच्याकडसून सुद्धा या स्पर्धेसाठी शुभेच्छा इलेत. एवढी मोठी स्पर्धा की गोवा राज्यातल्या आणि लगतच्या राज्यातल्या सुद्धा मोठमोठ्या स्पर्धेच्या आयोजकांनी आमच्या स्पर्धेची नोंद घेतली. आमच्या सिंधुदुर्गाच्या 1 नंबरच्या स्पर्धेची नोंद घेतली. आताच्या घडीची ही सिंधुदुर्गाची 1 नंबरची स्पर्धा असा. आणि मगाशी जशी अजय शिंदे सरांका आमच्या बाबा परब यांनी सांगितला, पुढच्या वर्षी सुद्धा हीच स्पर्धा सिंधुदुर्गातली सगळ्यात मोठी स्पर्धा असतली. 10 चेंडूंचो खेळ शिल्लक, 28 रन्सांची गरज, 28 नीडेड फ्रॉम जस्ट 10 बॉल्स. विजा पावले बॉलिंग मार्कवर 43 धावसंख्या स्थिरावलेली. इनसाइड आउट फटको हरेश मिरकुडेच्या बॅटमधून. पहिल्या टप्प्यानंतर चेंडू कव्हर फिल्डरच्या हातात जाऊन स्थिरावलो. दुसऱ्या रनचा प्रयत्न, रनआउट करण्याची संधी आणि जोरदार झालेला अपील. थर्ड अंपायरकडे इलो निर्णय. पंचांचा निर्णय थर्ड अंपायरकडे. कौल लावलो जातलो, जसो कौल आमच्या देवस्थानांकडे लावलो जाता. कसलो असतलो कौल, डावो असा की उजवो असा, हिरवो असा की लाल असा. सगळ्यांच्या हृदयातल्या ठोक्यांचा आवाज तुमच्यापर्यंत आवाज ऐका घेणारही ही स्थिती. दुसऱ्या रनचा प्रयत्न होतो. रिप्लेमध्ये खूपच सुंदर कॅमेरा वर्क. धावसंख्या स्थिरावलेली होती. या चेंडूच्या आधी 5 गड्यांच्या मोबदल्यात 43 धावा. 2 नॉट आउट. 2 धावा पूर्ण झाले आणि 2 रन्सांची धावसंख्या स्थिरावली 45 रन्सावर. हिटमॅनच्या जर्सी क्रमांकावर. संपूर्ण IPL ची आज सुरुवात झाली आणि IPL मध्ये आतापर्यंत कधी न बघलेले काही क्षण तुमका बघूक मिळतले. हार्दिक पंड्या पहिल्यांदाच रोहित शर्माच्या विरोधात खेळताना सुद्धा दिसतलो. त्या रोहित शर्माची जर्सी क्रमांक 45 स्कोरबोर्डवर. बादर एक बक्षीस आहे. संदीप मालणकर आणि कमलेश कोचरेकर यांच्याकडून या बॅट्समननी कोणी पहिला षटकार मारला तर 500 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. धन्यवाद. संपूर्ण कोळम गावाच्या वतीनं 45 विजय 45 रिक्वायर्ड 26 रिक्वायर्ड फ्रॉम जस्ट 9 बॉल्स. स्कोर रिचेस 45. 2 रन आताच्या चेंडूवर. धावसंख्या 45 रन्सावर. संपूर्ण कोळम गावाच्या वतीन शरदजी लोके साहेबांकडून आमच्या मालवणी भाषेसाठी, सिंधुदुर्गाच्या या बोली भाषेसाठी 2000 रुपयांचं बक्षीस. धन्यवाद लोके साहेब, मनापासून तुमचे आभार. आखोट टप्प्याचा चेंडू होतो. बाउन्सर चेंडू समाप्त झालो. उरलेलं काम विकेट किपरने पूर्ण केला. एक दिग्गज बॅटर स्ट्रायकर यांच्या दिशेने, पण अशा दिग्गज बॅटरला न कळलेलो चेंडू हरेश मुरकुटेक चकावून गेलो. चेंडू विकेट किपरच्या हातात. काय नाही कडाक आणि बोको गेलो म्हाळाक. ह्या मालवणी म्हणीची आठवण येईल या चेंडूवर. विजा पावले सांगली एक्सप्रेस आपल्या नावावर पाक साजेशी गोलंदाजी. 71 रन्सांचा पाठलाग करण्यासाठी दानिश 11 देवबाग संघ उरलेल्या
8 बॉलमध्ये 26 रन्स करूचे असत. मोठी फटकेबाजी तुमका करूची लागतली, कारण या मैदानावर देवबाग या नावाक खूपच वलय असा, यश सुद्धा असा या नावाबरोबर. खोलवर टप्प्याचा चेंडू हलकेच अपील झाला आणि अजून या कलाम लागला. तटक्या पेचून गेलेलो चेंडू, क्लीन बॉल करून गेलेलो चेंडू. हरेश मिरकुटे फक्त 3 रन्स केल्या 4 चेंडूमध्ये आणि एक मोठं फटको खेळण्याच्या नादात क्लीन बॉल होऊन तंबूच्या दिशेन 45 रन्सावर बसलेलो हे 6वं धक्को. स्कोर रिचेस टू द 46. जस्ट 7 बॉल रिमेनिंग. 26 रन्सांची अजून गरज. संपूर्ण स्पर्धेत सगळ्या रसिक राजाचे मनापासून आभार. स्पर्धेसाठी उपस्थित सगळ्या मान्यवरांचे आभार. लाजरी क्रिकेट ग्रुप कुडाळकडून आमच्या स्पर्धेसाठी शुभेच्छा इले. बाबा परब तुमच्या वाटचालीसाठी शुभेच्छा इले. आज राजू पाटणकर यांचा वाढदिवस आणि राजू पाटणकर तुमका वाढदिवसाच्या सुद्धा शुभेच्छा. यशोदा वॉरियर्स कलंबिस्त, प्रशांत मेस्त्री, अलमदार स्पोर्ट कुडाळ, TTMM कुडाळ, प्रतीक स्पोर्ट, बिंग मालवणीचे प्रमोद आचरेकर, मालवणी लाईफचे लकी कांबडी, राधाकृष्ण पेडणेकर, अभिजित सावंत या सगळ्या मान्यवरांकडचे शुभेच्छा, धन्यवाद. असेच आमच्या स्पर्धेशी जोडले रहा. जा प्रेम इतकी वर्ष तुम्ही आमच्या स्पर्धेवर दिलात, तसाच प्रेम बाबा परब यांच्या स्पर्धेवर आणि बाबा परब यांच्या राजकीय आणि सामाजिक वाटचालीत सुद्धा तुम्ही देवचा, हीच तुमच्याकडून अपेक्षा. अजित खंडे 3 चौकार 3 षटकारासाठी 1000. आणि मालवणी समालोचक म्हणजे माझ्यासाठी आणि आमचे हिंदी समालोचक राजा सामंत साहेबांसाठी प्रत्येकी 500 रुपयांचं बक्षीस. धन्यवाद अजित खंडे साहेब. विजा पावले 9 विकेट घेतल्यानंतर 10व्या कलाम आपल्या नावावर लावता की काय, कारंज उडालो आणि विजा पावलेच्या वळ्यात येऊन चेंडू पडलो. हसत हसत विजा पावलेन ह्या कलाम आपल्या नावावर केला. संपूर्ण स्पर्धेत 10 विकेट ज्यांनी नावावर केले त्या विजा पावलेसाठी टाळ्यांचो गजर करूया. धावसंख्या स्थिरावली 45 रन्सावर. बाबा परब या स्पर्धेचे मुख्य आयोजक फक्त बाबा परब मित्रमंडळाचे अध्यक्ष नाही असत, सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचे संचालक सुद्धा असत आणि डंपर संघटनेचे जिल्हाध्यक्ष सुद्धा असत. असोच जर भरलेलो डंपर रस्त्याच्या कडेक गेलो तर रुतान बसता. अगदी तशीच धावसंख्या रुतान बसली 45 रन्सावर. गरज असा टोचन करण्याची आणि ही टोचन करण्याची जबाबदारी घेऊन मैदानात पावला टाकताना माय नेम इज बॉन्ड, साजू बॉन्ड. 6 चेंडूंचो खेळ शिल्लक, 26 रन्सांची गरज. स्टील रिक्वायर्ड 26 फ्रॉम जस्ट 6 बॉल्स. मालवणी समालोचनासाठी TTMM लीगचे आयोजक अजित खंडे साहेबांकडून 500 रुपये. कोळम गावातल्या सन्माननीय लोके साहेबांकडून 2000 रुपये. धन्यवाद लोके साहेब आणि अजित खंडे साहेब. 1-21 5-25 तुमच्या परमेश्वरान तुमका मिळवून देऊन दे आणि तुमचा घर भरान दार वतान दे. धावसंख्या स्थिरावली 45. हिटमॅनच्या जर्सी क्रमांकावर खूप वेळ थांबलेली, रेंगाळलेली, रुतलेली धावसंख्या 45 वर. 45 फ्रॉम 5th ओव्हर. सायकर यांच्या दिशेने बॉलिंग मार्कवर ज्यांनी खूप सुंदर गोलंदाजी केली, साजू नाईक उर्फ बॉन्ड. 6 चेंडूंचो खेळ शिल्लक, 26 रन्सांची गरज. साजू तुका आठवचो लागतलो गेल्याच आठवड्यातली गुणाजी गावडे मित्रमंडळाची कलेश्वर चषकाची स्पर्धा. 46 धावांची बहारदार कामगिरी करून जसो सामना तू जिंकून दिलास, जशी स्पर्धा तू गाजवलास, आज तुझ्याकडून ती अपेक्षा असा, तुझ्या बॅटमध्ये ती क्षमता असा. पुण्या मुंबई रायगडच्या महान खेळाडूंसमोर आपल्या कोकणचं पाणी दाखवण्याची संधी तुझ्याकडे असा. दानिश 11 देवबाग संघाक या मैदानावर लक असा, लक फॅक्टर कायमच असा या मैदानावर देवबागच्या संघासाठी. असोच आमचो देवबागचो आणखी एक संघ राजनजींचो संघ महालक्ष्मी देवबाग पुढच्या सेमीफायनलमध्ये तुमका खेळताना दिसतलो. राजाराम वॉरियर्स तळवडे ह्या राजाराम गावडे साहेबांच्या संघासमोर. दुसऱ्या सेमीफायनलमध्ये तयार रवा, शेंदूर मारून घ्या. दोनही टीमचे कॅप्टन आणि दोनही टीमचे खेळाडू राजाराम वॉरियर्स तळवडे आणि महालक्ष्मी देवबाग. शेंदूर मारणं म्हणजे काय असतं ह्याचा अर्थ कळण्यासाठी आणि ह्याचं महत्त्व कळण्यासाठी तुमका घरात एक पाडो बाळगूचो लागतलो. आपल्या पाड्यावर घरातल्या पोराप्रमाणे प्रेम करणारे सगळे पाड्यांचे मालक तुमका सुद्धा सलाम असा. 26 रन्सांची अजून गरज. 6 चेंडूंचो खेळ, आवाज इलो बॅटीचो आणि पंचांचा बॉट आकाशाच्या दिशेन. ज्या साजू बॉन्ड कडून अपेक्षा होती तो साजू बॉन्ड मैदानावर फक्त हजेर लावून परतताना 0 रन्सावर. 5 चेंडू शेवटचे शिल्लक, 26 रन्सांची गरज. ऍक्शन रिप्ले मध्ये चेंडू बघा, मयूर वाघमारे देवत एक्सप्रेस जे का म्हटली जाता. आणखी एक मोठो खेळाडू, उच्च शिक्षित खेळाडू. आज योगेश पेंडकर केमिकल इंजिनियर बघितलो, तसोच मयूर वाघमारे सुद्धा 19 वर्षाचो युवा खेळाडू, इंजिनिअरिंग पास असणारो खेळाडू. धनुष्यातून सुटणारे बाण जसे अगदी तसेच मयूर वाघमारेचे चेंडू. सिंधुदुर्गातले अनेक मोठमोठे स्पर्धा ज्यांनी गाजवले, रामेश्वर प्रतिष्ठान मिडबावची स्पर्धा असो, कुडाळच्या मैदानावरची मिल्लट ट्रॉफी असो, त्यापूर्वीचं प्रिन्स समादेवी कलेश्वर मित्रमंडळाची स्पर्धा असो, सगळ्या स्पर्धांमध्ये ज्यांनी आपल्या नावाचं डंक वाजवलं तो मयूर वाघमारे. देवत एक्सप्रेस
रायगड विरुद्ध रेस्ट ऑफ महाराष्ट्र या सामन्याचं उत्कृष्ट गोलंदाज रायगडच्या प्रीमियर लीगचं बेस्ट इमर्जिंग प्लेअर तुमका बॉलिंग मार्कवर दिसता. धावसंख्या स्थिरावलेली 45 रन्सावर. काय झाला या 45 वर दानिश इलेव्हन देवबाग संघाचा काय कळला नाही. जो येता तो फक्त मैदानावर हजेर लावून परतलो, सोमा गेलो आणि पाठपुरावा करून इलो. ह्या मालवणी म्हणीची आठवण येली. आमचं देवबाग गाव कष्ट करू लोकांचं गाव असा. कष्टाच्या पैशात त्यांनी आणलेले हे सगळे खेळाडू असत आणि या सगळ्या खेळाडूंची जबाबदारी बनता या पैशाची सगळी परतफेड तुमका मैदानावर चांगल्या खेळातून करण्याची. आतापर्यंत तरी खूप चांगलो खेळ आपण सगळ्यांनी बघितलो. देवबाग संघासाठी शेवटच्या 5 चेंडूंचा खेळ शिल्लक असताना तटक्या पेचून गेलेलो चेंडू, क्लीन बोल्ड करून गेलेलो चेंडू. अजून एकदा हॅट्रिकची संधी तुमका बघूक मिळतली की काय. एक हॅट्रिक मयूर वाघमारेन केलेली असा. संपूर्ण स्पर्धेत आतापर्यंत 6 हॅट्रिक बघितले. जिमी नाटेकर, ऐश्वर्य सुर्वे, मयूर वाघमारे, तुषार धामापूरकर, गणेश देठे आणि गिरीश कोचरेकर. त्यापैकी तुषार धामापूरकर आणि गिरीश कोचरेकर हे आमच्या कोकणचे सिंधुदुर्गचे हे 2 खेळाडू. बघूया मयूर वाघमारे, देवत एक्सप्रेस या स्पर्धेतली दुसरी हॅट्रिक करण्याची तुका संधी असा. रत्नागिरी चॅम्पियन्स ट्रॉफी तू गाजवलंस. आज मालवण बोर्डिंग मैदानावर बाबा परब मित्रमंडळाची स्पर्धा गाजवण्याची तुका संधी. मैदानावर उपस्थित असणारे काही युवा समालोचक सागर कदम, विवेक परब, सुमेध काळसेकर, रोहन कदम, जयेश परब, शेखर दळवी, राहुल मांजरेकर, ओम मांजरेकर, योगेश परब, शंकर म्हाडगुत, संतोष मरिये, राज सोनुर्लेकर, गीतेश खानोलकर, रोहित नार्वेकर हे आमच्या सगळ्या मित्रांचा मनपूर्वक स्वागत असा. धन्यवाद. जेव्हा केव्हा तुम्ही तरुण आज असलेले समालोचक जेव्हा मोठ्या स्पर्धेत जाताला तेव्हा आवर्जून सांगा तुमच्या नावाचं जयघोष सुद्धा मालवण बोर्डिंग मैदानावर ऐका गेलेलो. आखूड टप्प्याचो चेंडू, फटको मोठो, पिल्लर चेंडूच्या खाली, डीप मिड विकेटच्या दिशेन सुटलेलो झेल आणि सुटलेल्या झेलावर मिळालेलो चौकार. जीवदान मिळाला करणला. झेलबाद करण्याची संधी होती करणला. हॅट्रिक करण्याची संधी होती मयूर वाघमारेला. हॅट्रिक गेली, विकेट गेली, चेंडू चौकारासाठी गेलो मालवणीत संघाचा, तर बैल गेलो तो गेलो. जाताना 9 हाताचो कासरो घेऊन गेलो. मयूर वाघमारेची हॅट्रिक सुद्धा बरोबर घेऊन गेलो. पिल्लरचं नाव माहिती असं पण त्या सांगण्यासारखं नाही असा. 22 रन्सांची गरज. मयूरचं अजून एक वेगवान चेंडू देवबागच्या किनाऱ्यावर गेल्यानंतर, तारकर्लीच्या किनाऱ्यावर गेल्यानंतर, महाराष्ट्राच्या 726 किलोमीटरच्या किनाऱ्यावर गेल्यानंतर जर वाळू हातात मुठीत घट्ट पकडली तर त्या घट्ट मुठीतली वाळू जशी हळूहळू खाली निसटता, अगदी तसोच सामनो दानिश इलेव्हन देवबागच्या हातातून निसटताना. मयूर बॉलिंग मार्कवर देवत एक्सप्रेस विपुलसाठी यो पुढचो चेंडू. विपुलचो फटको मोठो, मिडॉनच्या दिशेन, मिडॉनच्या कपडावरसून चेंडू जाता की काय. पहिल्या टप्प्यानंतर चेंडू गेलो आखांड्यापार, गडग्यापार. पंचांचो इशारो येतलो तो षटकाराचो. टांगापलटी, घोडे फरार, षटकार. पण या षटकारासाठी बरोच उशीर झालो, खूपच उशीर झालो. स्पर्धेतलो 157 क्रमांकाचो षटकार बघितलो आणि या षटकारांची धावसंख्या नाना पाटेकर सरांच्या फक्त 56 या धावसंख्येवर 56 रन्सावर. एक चेंडू, फक्त 15 रन्सांची गरज. या महाअंतिम सामन्याच्या दिशेने मजबूत पावला टाकताना रोहित स्पोर्ट वेंगुर्ले संघ, आमचे मित्र रोहित बोवलेकर यांच्या मालकीचा संघ रोहित स्पोर्ट वेंगुर्ला एका मोठ्या स्पर्धेत परत एकदा महाअंतिम फेरीत दाखल होताना टाळे